दिवसामधले टॉपिक्स मी तुम्हाला सांगते. आपल्याला जवळजवळ 9 ते 10 आपण टॉपिक आज 9 टॉपिक्स कव्हर करणार आहोत. पहिला टॉपिक आहे गट आणि गटशीलता, म्हणजे ग्रुप आणि ग्रुप डायनामिक्स याचा अर्थ आपण थोडासा बघणार आहोत. दुसरा आहे लीडरशिप. नंतर आहे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट अँड नेगोसिएशन, ज्याला आपण मराठीमध्ये संघर्ष व्यवस्थापन असं म्हणू. नंतर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट विषयी बघणार आहोत. त्यानंतर ऑर्गनायझेशनल चेंज आणि डेव्हलपमेंट, म्हणजे संघटनात्मक जे बदल होतात आणि विकास घडतो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर आपण एक वेगळा टॉपिक बघणार आहोत, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणू, ज्याला भावनिक बुद्धिमत्ता असे म्हटलं जातं. त्याच्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स हा विषय आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत, जो अत्यंत महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये कामकाज आणि जीवनाचा समतोल साधणं वगैरे सारखे टॉपिक्स आपण कव्हर करतो. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि समस्या सोडवणं. हे सगळे टॉपिक इटसेल्फ 2-2, 3-3 सेशन किंवा किमान एक दिवस लागावा असे आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, मी कालपणे बोलले होते. त्याच्यामुळे आज आपण अगदी त्याच्यातले महत्वाचे काही संकल्पना फक्त समजून घेणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. ह्याविषयी जर काही शंका त्याच्यामध्ये असेल तर आपण उद्या याविषयी बोलू. सो पहिला आपण टॉपिक बघणार आहोत गट आणि गतिशीलता. श्रीकांत पुढे दाखवा प्लीज. ओके. सो आपण बघणार आहोत की गट आणि त्याची ग्रुप आणि ग्रुप डायनामिक्स आपल्याला समजून घेणं का महत्वाचं आहे. हा सगळा विषय आपण बघतो आहोत ऑर्गनायझेशनल बिहेवियर या दृष्टिकोनातून. म्हणजे संस्थेमध्ये, संघटनेमध्ये लोकांचे जे व्यवहार असतात, त्याचे जे म्हणजे त्याचं जे बिहेवियर आहे, त्यांची जी वर्तवणूक आहे, त्याचे परिणाम जेव्हा संघटनेवरती घडतात, त्याचे आपल्याला त्या दृष्टी म्हणून ते समजून घेण्याकरता आणि चांगल्या प्रकारे आपल्याला संघटना चालवता यावी, ह्या दृष्टिकोनातून हा विषय आपल्याला बघायचा आहे. बरोबर. म्हणून हे सगळे विषय आपण समजून घेतो आहोत की एखाद्याचं वैयक्तिक वर्तवणूक असेल, त्याचा वर्तणुकी ती समजून घेणं का आपल्याला महत्वाचं आहे आणि ती समजून घेतल्याने आपल्याला त्याचे काय फायदा संघटना चांगला चालवण्याकरता होऊ शकतात, हा विषय आहे. सो काल आपण बघत होतो हा विषय की वैयक्तिक वर्तवणूक म्हणजे काय असतं, त्याचे काय परिणाम होतात, हे काल आपण थोडक्यात बघितलं. मी ह्याचं मराठीकरण आपल्याला देणार आहे, ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ह्याचा दुसरा टप्पा आहे, ज्याला आपण म्हणू ग्रुप डायनामिक्स. म्हणजे जेव्हा संघटनेतून टीम मधून काम लोक करतात, त्यांचे जेव्हा ग्रुप्स फॉर्म होतात, त्या ग्रुपचे पण एक ठराविक अशी वर्तवणूक असते आणि त्याचे संघटनेवरती काय परिणाम होतात ते समजून घेणं का आवश्यक आहे आणि त्यांना हँडल कसं करायला पाहिजे. ठीक आहे. सो हा विषय महत्वाचा आहे. त्याचे डायनामिक्स असतात. ग्रुप डायनामिक्स म्हणजे प्रत्येक ग्रुपचे काही ना काही पैलू आहेत, त्याची काही वैशिष्ट्य आहेत, ते ज्या प्रकारे इंटरॅक्ट करतील, कम्युनिकेट करतील, वर्तवणूक करतील, त्यांचे ठराविक काही पैलू असतात, ते आपल्याला समजून घेणं आवश्यक असतं. ठीक आहे. आता गट संकल्पना म्हणजे काय, तर गट म्हणजे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित आलेल्या 2 किंवा अधिक व्यक्तींचा समूह. आता ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे ही कॉन्सेप्ट की टीम आणि ग्रुप ह्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. आता इथे जरी ग्रुप हा शब्द वापरलेला असला तरी टीम म्हणजे ग्रुप म्हणजे हा कुठलाही लोकांचा समूह असू शकतो, त्याला उद्दिष्ट असेलच असं नाही, कुठलं ठराविक ध्येय असेलच असं नाही, ग्रुप हा ग्रुप असू शकतो. ठीक आहे. पण टीम हा विषय जेव्हा आपण वापरतो तेव्हा टीममध्ये टीमचं एक ठराविक वैशिष्ट्य असतं, ठराविक उद्दिष्ट असतं आणि त्या संघटनेचे लोक, त्या टीमचे लोक काही ठराविक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून काम करतात. हा दोन्ही मधला फरक आहे. ठीक आहे. सो आता हे ग्रुप डायनामिक्स खूपच डायनामिक असतात आणि आपण का तसे असतात ते बघून घेऊ. पण ह्याचा अर्थ इकडे असा आहे आपल्याला घ्यायचा आहे की एकत्र 1 किंवा 2 किंवा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, त्यांचा जो समूह तयार होतो आणि ते जेव्हा काही एका ठराविक उद्दिष्टासाठी काम करतात, त्याला गट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता गट निर्माण होण्याच्या काही टप्पे आपल्याला बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये गटांची निर्मिती होते. सो गटाची निर्मिती होण्यामध्ये विविध कारणं असू शकतात, ज्याच्यामध्ये लेट्स से त्यांचा काही ऑब्जेक्टिव्ह सेम असेल, त्यांचं कामाचं स्वरूप एकसारखं असेल, त्यांची बिलीफ्स एकसारखे असतील, वगैरे वगैरे सारखे काही वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे. सो गट तयार होतो
गट तयार झाले म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा गटामध्ये काही संघर्षही निर्माण होण्याची शक्यता असते गटागटांमध्ये. कारण त्यांचे बिलीफ्स, त्यांच्या धारणा वेगळ्या असतात, त्यांची उद्दिष्ट वेगळी असतात, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते, त्यांच्यामध्ये मतभिन्नता असू शकते. त्याच्यामुळे संघर्ष देखील होण्याची शक्यता गटांमध्ये असते. ठीक आहे. सो स्टॉर्मिंग ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, म्हणजे संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. नॉर्मिंग मध्ये सदस्य भूमिका आणि जबाबदाऱ्या स्वीकारतात. ह्याच्यामध्ये विकासाचे टप्पे आहेत, म्हणजे कसा ग्रुप आपल्याला डेव्हलप होताना बघायला मिळतो, ह्याचे काही टप्पे इथे दिलेले आहेत. स्थिरता म्हणजे हे सगळं झाल्यानंतर एका सेटलमेंटला पण लोक येतात की ठीक आहे, आपल्याला या उद्दिष्टाकरता काम करायचं आहे. त्या प्रकारे तशा जबाबदाऱ्या लोक स्वीकारतात आणि त्याचा एक जबाबदार सदस्य म्हणून लोक काम करायला चालू करतात, जेणेकरून त्यांना त्यांचं पर्टिक्युलर जे गोल आहे ते अचीव्ह करता येईल. सो जेव्हा एक उद्दिष्ट आहे, म्हणजे फक्त गटाचंच असं नाही, वैयक्तिक पण जेव्हा आपल्याकडे काही उद्दिष्ट असतात, त्याचं जर आपले गोल आपण ठरवलेले असतील, आपल्याला माहिती असेल की आपल्याला आपल्या कुठेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, ह्याची जी क्लॅरिटी जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा अधिक कार्यक्षमतेने आपण काम करत असतो. ठीक आहे. ग्रुपचं पण तसंच आहे की जेव्हा जबाबदाऱ्या लोक स्वीकारतात त्याच्यानंतर जी स्टेप येते ते म्हणजे परफॉर्मिंग. लोक परफॉर्म करायला लागतात, लोक कार्यक्षमतेने काम करायला लागतात, जेणेकरून त्यांचं उद्दिष्ट साध्य होईल जे संघटनेने त्यांच्याकरता ठरवलेलं आहे किंवा त्या ग्रुपनी त्यांच्याकरता जे ठरवलेलं आहे. ठीक आहे. आणि हे सगळं अत्यंत नॅचरल प्रोसेस आहे, ही एक ऑब्वियस प्रोसेस आहे, म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी म्हणजे होणं अपेक्षित आहे. सो हे का समजून घेतो आहोत आपण, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला गटांमध्ये एका व्यक्तीमुळे कुठल्याही संघटनेचं काम होत नसतं. तर एखादं कार्य कार्यक्षमतेने पार पडण्याकरता वेगवेगळ्या टाईपचे लोक त्या ग्रुपमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. एकाच मेंटॅलिटीचे, एकाच स्वभावाचे असे लोक असून सुद्धा तो ग्रुप प्रभावी ठरत नाही. ठीक आहे. जर कार्यक्षमतेने काम करायचं असेल तर विविध स्किल असणारे, विविध कॉम्पिटन्सीज असणारे, आपापल्या वेगवेगळे स्ट्रेंथ असणारे आणि तसेच विकनेसेस असणारे लोकांचा एकत्रित ग्रुप जेव्हा असतो तेव्हा तो चांगल्या अधिक प्रकारे काम करू शकतो. ठीक आहे. त्यांच्याकडे कारण वेगवेगळ्या प्रकारे समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे पर्याय असू शकतात. एकाच टाईपच्या लोकांकडे जर तसा जर ग्रुप असेल एकाच टाईपच्या लोकांचा, तर कदाचित ते एका प्रॉब्लेम मध्ये अडकून पडू शकतात. पण जर वेगवेगळ्या मनोवृत्तीचे, स्किल सेटचे लोक असतील तर कुणाकडे तरी त्याचे सोल्युशन्स वेगळ्या प्रकारे त्या लोकांकडे येऊ शकतात, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. म्हणून ग्रुप डायनामिक समजणं अत्यंत आवश्यक आहे. कुणाला वाटत असेल की नाही माझ्या स्वभावासारखा माणूस पाहिजे, माझं त्याच्याशी पटतं असाच माणूस असा पाहिजे, तशीच माणसं मी गोळा करेन, तर मग कदाचित तो ग्रुप तेवढा प्रभावीपणे संघटनेला मदत करू शकणार नाही, कार्यक्षमतेने तेवढा काम करू शकणार नाही. त्यांच्यामध्ये संप्रेषण कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन जे आहे त्यांच्यामध्ये ती चांगल्या प्रकारे असतात. अशा प्रकारे त्यांची इंटरपर्सनल स्किल्स चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात, जेणे प्रकारे ते आउटपुट त्या प्रकारे देऊ शकतील. सो गट आणि गतिशीलता हे ग्रुप डायनॅमिक्स अत्यंत डायनॅमिक असा विषय आहे, खूप डीप असा विषय आहे. पण ते समजून घेणं, त्या ग्रुपची वर्तवणूक काय आहे, त्या बेसिसवरती त्यांच्याकडून कशा प्रकारे काम करून घेतलं पाहिजे, त्या ग्रुपच्या लोकांना कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे किंवा मोटिवेट केलं पाहिजे, जेणेकरून ते कार्यक्षमतेने काम करू शकतील, हे आपल्याला समजू शकतं. म्हणून ऑर्गनायझेशन बिहेवियर करता त्यांचे ग्रुपचे डायनामिक्स आपण समजून घेतो आहोत. ठीक आहे. पुढचा विषय, पुढची स्लाइड बघूया. आता लिडरशिप हा आपल्याला वाटतो की आपल्याला खूप समजलेला विषय आहे, खूप ऐकलेला शब्द आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ह्याविषयी काय म्हणतात त्याला, खूप जजमेंट्स असतात, काही समज असतात. म्हणजे आपल्याला खूप एक कॉमन समज मी असा बघितलेला आहे की जे लोक लिडरशिपच्या पोझिशनला असतात, म्हणजे जे लोक टॉपला आहे, जे लोक मॅनेजर्स आहेत, जे लोक ते मॅनेजमेंट लीड करतात, असेच लोक नेतृत्व म्हणून मानले जातात. असा एक गैरसमज आपल्याला बघायला मिळतो, वेरीन तसं नाही. ठीक आहे. जेही लोक पुढाकार घेऊन काम करतात, जेही लोकांना, भले तुम्ही त्या पोझिशनला असाल नसाल, भले तुम्ही मॅनेजमेंटच्या पोझिशनला आहात
नाही आहात, पण जर काही गोष्ट तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीनी करत आहात, लोकांना तुमच्याकडे बघून असं वाटतं की बाबा तुमच्याकडे इन्स्पायरिंग असं काही आहे, जेणेकरून तुमच्याकडे बघून लोक प्रभावित होतात, असा कुठलाही चांगल्या प्रकारे असे जर गुण तुमच्याकडे असतील, स्वतःहून काम करण्याची नेतृत्व, काही लोक आपोआपच एखादी गोष्ट पुढाकार घेऊन करणारे असतात. सो यू आर अ नॅचरल लीडर इन दॅट सेन्स. ठीक आहे, याचे बरेच काही पैलू आहेत, पण एक साधी व्याख्या मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगते आहे की फक्त त्या पोझिशनला असाल म्हणजेच तुम्ही नेते नेतृत्व असतं तुमच्यामध्ये असं नाही, तर रेग्युलर पोझिशनला राहून सुद्धा नेतृत्व गुण आपल्यामध्ये असतात असे लोक आपल्याला बघायला मिळतात. सो ही संकल्पना काय आहे, तर बेसिक संकल्पना याची आहे, कुणाला लीडर आपण म्हणू शकतो, तर ज्याला लोकांना इन्स्पायर जो करू शकतो. मॅनेज करू शकणं, कंट्रोल करू शकणं म्हणजे नेतृत्व नव्हे, म्हणजे लिडरशिप नव्हे. तर लोक आपोआप तुमच्याकडे बघून जेव्हा इन्स्पायर होतात, जेव्हा तुमच्याकडे प्रेरित होतात, त्या टाईपच्या व्यक्तिमत्वाला आपण लीडर असं म्हणू शकतो. ठीक आहे, सो ही संकल्पना अशी आहे की नेतृत्व म्हणजे इतरांना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, त्यांना मोटिवेट करणं किंवा इन्स्पायर करणं. प्रेरित करणं म्हणजे ही नॅचरल प्रोसेस आहे. मग तिथं कुठेतरी दबाव तंत्र वगैरे हा विषय तिथे येत नाही. आपोआपच त्या लोकांमध्ये ही क्वालिटी असते की लोक प्रेरित होऊन काम करतात अशा लोकांकडे बघून. ठीक आहे, ही नेतृत्वाची सिंपल आणि अशी संकल्पना आहे. सो नेतृत्वाच्या काही वेगवेगळ्या शैली आहेत. जे कोर्सचं तुम्हाला मटेरियल दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच शैली तुम्हाला बघायला मिळतील. इथे ही संकल्पना फक्त समजावी ह्याकरता मी ती थोडी सोपी करून तुम्हाला सांगते आहे. सो बेसिकली ह्याच्यामध्ये लोककेंद्रित म्हणजे पीपल ओरिएंटेड नेतृत्व असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे जेणेकरून लोकांच्या समूहाला एकत्रित करणं, ते इंटरपर्सनल स्किल्स असणं, लोकांना प्रेरित करणं, खूप लोकांचा हा काय म्हणायचा पाठिंबा अशा लोकांना असणं. सो हे लोक पीपल ओरिएंटेड असतात. लोकांमध्ये जाऊन काम करणं हे त्या लोकांचं काय म्हणायचं हा त्यांचा हे त्यांची क्वालिटी आहे. सो असे लोक लोककेंद्रित पीपल ओरिएंटेड म्हणून काम करतात. ठीक आहे, लोकांमध्ये राहून त्यांच्या सहभागाने, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्याशी कम्युनिकेट करून हे लोक काम करतात. ठीक आहे, ते स्किल त्यांच्याकडे असतं. सो ही एक नेतृत्वाची शैली मानली जाते. दुसरी आहे की टास्क ओरिएंटेड नेतृत्व. टास्क ओरिएंटेड म्हणजे टास्क ओरिएंटेड नेतृत्व म्हणजे की एखादं काम दिलेलं आहे आणि ते काम आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून लिडरशिप करणं. सो म्हणजे काय, तर एखादं गोल सेट केलेलं आहे, तर ते गोल सेट केलंय म्हणून ते लगेच आपल्याला साध्य करता येतं असं नाही. तर ते गोल सेट करण्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करणं, तशी स्ट्रॅटेजी आखणं, त्या प्रकारचे रिसोर्सेस वापरणं, त्या प्रकारचे लोक तिथे नेमणं, त्या लोकांकडनं तसं काम करून घेणं आणि त्या गोलचं उद्दिष्ट साध्य करणं, ते दिलेलं जे काम आहे ते पूर्ण करणं, अशा फोकसनी जे लोक काम करतात ते एक स्किल काही लोकांकडे असतं. ही एक या प्रकारची शैली मानली जाते, ज्याला टास्क ओरिएंटेड नेतृत्व किंवा कार्यकेंद्रित नेतृत्व मानलं जातं. कम्प्लिटली त्या कार्यावरती फोकस ठेवूनच ते लोक काम करतात. ठीक आहे, इतर लोकही करतात, पण हे करून घेण्याची जी खासियत आहे, स्पेशली प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. त्यानंतर परिवर्तनात्मक नेतृत्व, ज्याला ट्रान्सफॉर्मेशनल नेतृत्व असं म्हणतात. दिस इज अ व्हेरी, आमच्याकडे कोंबड्याचा आवाज तुम्हाला येत असेल, आमच्या शेजारी कोंबडे आहेत. सो प्लीज डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड, इवन दो आय गेट डिस्ट्रॅक्टेड मला थोडंसं, पण ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशनल नेतृत्व ही एक अत्यंत इंटरेस्टिंग अशी संकल्पना आहे. काही लोक असतात की जे लोक लोकांना कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करण्याचं, लोकांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची कपॅसिटी ठेवतात, असं स्किल त्या लोकांकडे असतं. म्हणजे काय, तर इन्स्पायरिंग अशी पर्सनॅलिटी असते ह्या लोकांची आणि त्यांच्यामध्ये ह्या शैलीचं त्यांनी डेव्हलप केलेलं असतं की लेट्स से फॉर एक्झाम्पल, काही लोक अजिबातच काम करत नाहीयेत, त्यांच्यामध्ये काही मोटिवेशनच नाहीये, बिलकुलच कामामध्ये निरुत्साह आहे, कार्यक्षमता काही नाहीये, टार्गेट पूर्ण करत नाहीयेत वगैरे सारखे काही लोक समजा ह्या लोकांच्या टीम मध्ये असतील, तर त्या लोकांना कम्प्लिटली त्यांच्या मनोवृत्तीमध्ये अशा प्रकारे ते लोक
काही बदल घडून आणतात त्यांच्या काही कार्यपद्धतीमुळे, की जेणेकरून ते लोक आपणहून इन्स्पायर होऊन ते लोक तिथे काम करायला प्रवृत्त होतात. सो दे हॅव अ कपॅसिटी टू क्रिएट दॅट ट्रान्सफॉर्मेशन इन अदर पीपल. दुसऱ्या लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणं, बदल घडून आणणं, हे स्किल ह्या लोकांकडे असतात. ठीक आहे, ही त्याची शैली आहे. त्याच्यानंतर परिस्थितीनुसार नेतृत्व म्हणजे सिच्युएशनल लिडरशिप ही पण अत्यंत महत्वाची लिडरशिप आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की खूप वेळा पोझिशनमध्ये म्हणजे स्पेशली संघटनांमध्ये पोझिशनमुळे येणारी नेतृत्व हे पोझिशनमुळे आपल्या समोर येतं. आपल्याला म्हणजे एखाद्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, डायरेक्टर आहेत, मॅनेजर आहेत, ठीक आहे, हे जे लीडर म्हणून त्या टॉपच्या पोझिशनला असणारे लोक ही पोझिशनमुळे मिळणारं नेतृत्व झालं. पण काही वेळेस असं होतं की एखादा पर्टिक्युलर आपल्याला टास्क दिलेला आहे, एखादा पर्टिक्युलर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे, गोल आहे, किंवा एखादी समस्या आहे धरून चालू. कधी कधी असं होतं की इव्हन टॉपमोस्ट मॅनेजमेंटचे लोक सुद्धा अडकून बसतात तिथे. पण एखादा इतर कामकाजामधला कर्मचारी जो नेतृत्वाच्या डायरेक्ट पोझिशनला नाहीये त्याच्याकडे ते सोल्युशन असू शकतं. जरा एक मिनिट थांबा प्लीज. सॉरी थोडा डिस्टर्ब झाला. तो मी तुम्हाला सिच्युएशन लिडरशिप सांगत होते, त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते की एक स्टोरी सांगते तुम्हाला त्यासाठी. ठीक आहे, की एक कार बनवणारी कंपनी आहे. तर त्या कंपनीमध्ये लोक ती गाडी बनवतात, त्याचे एक नवीन डिझाईन बनवलेलं असतं. जरा एक मिनिट. ओके, कॅमेरा फॉर सम रिझन पुन्हा बंद झालेला आहे, पण आय होप की तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय. तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगत होते की एक कार कंपनी आहे आणि त्या कार कंपनीमध्ये एक नवीन डिझाईनची गाडी बनवली जाते. ठीक आहे, एका एका इमॅजिन करतोय आपण हे. तर एक तिथे ज्या रूम मध्ये ती कार ठेवलेली आहे, सिक्रेट काहीतरी त्यांचं ते मिशन आहे आणि त्याच्यामुळे ती कार तिथे ठेवलेली आहे. सगळी कार रेडी वगैरे होते आणि आता त्यांना ती कार त्या रूम मधून बाहेर काढायची आहे. आता होतं असं की त्यांच्या लक्षात येतं की कार जर बाहेर काढायची असेल तर ते जे बाहेरचं जे काही गेट आहे त्याचं जे काही ज्या प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे, जर कार तिथून बाहेर काढायला गेलो तर टपाला किंचित हे जाऊ शकतो, ओरखडा जाऊ शकतो आणि कदाचित कार त्याच्यामुळे त्याचा पेंट खराब होऊ शकतो किंवा त्याचं डॅमेज होऊ शकते कार. आता बरेच लोक त्याच्यामध्ये इंजिनियर बसलेले असतात, आणखीन काही बरेच इंटेलिजंट लोक बसलेले असतात. त्यांना असं वाटायला लागतं की बरेच उपाय सांगतात काही काही लोक की आपण मग सगळं डिसमॅन्टल करूया कार आणि परत ती जोडूया आणि बाहेर जाऊन करूया वगैरे सारखे अत्यंत कठीण असे उपाय लोक सुचवतात. आता तिकडे बाहेर एक जण बसलेले असतात जे म्हणतात, आपण धरून झालो की वॉचमन काका बसलेत तिथे, ते म्हणतात की मी एक उपाय, किंवा एक छोटासा नवीन जॉईन झालेला एक असतो एम्प्लॉई, तो म्हणतो मी तुम्हाला एक उपाय सांगू का ह्याच्यामध्ये.
मग ते लोक म्हणतात हा नवीन माणूस काय उपाय सांगणार आपल्याला. पण तरी त्याला चान्स दिला जातो, ठीक आहे. आणि मग तो उपाय असा सांगतो की आपण असं का करत नाही की जे टायरमध्ये हवा आहे, अगदी किंचित फरक असा असतो की खाली जाण्याकरता फारही डिफरन्स नाही. तर मग तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हवा आपण चाकांमधली चारी कमी करू, त्याच्यामुळे ती थोडीशी खाली कार गेल्यासारखं होईल आणि मग आपल्याला ती कार बाहेर काढणं सोपं जाईल. आता हे उदाहरण मी यासाठी देते आहे की होऊ शकतं की ती सिच्युएशन आहे. माणूस तो त्या लीडरशिप कंडिशनवरती नाहीये खरं तर बघायला गेलं तर. पण एखादा असा माणूस येऊन एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या अवघड प्रॉब्लेमवरती छोटंसं सोल्युशन चांगलंसं देऊ शकतो. ह्याला म्हणायचं सिच्युएशन लीडरशिप. त्यावेळेस त्या सिच्युएशन करता तो पर्सन हा नेतृत्व आपलं देतो आहे. पण अशा लोकांना मागे न लोटता त्या लोकांना तिथे म्हणजे मीच पुढाकार घेऊन हे करणार, कारण मी ह्या पोझिशनला आहे, हा अट्टहास न ठेवता आपण अशा लोकांना जरूर चान्स दिला पाहिजे, ज्यांच्याकडे काही वेगळ्या आयडियाज असू शकतात आणि त्या वेळेचे ती सिच्युएशनल लीडर्स बनवू शकतात. त्या परिस्थितीप्रमाणे, त्यांच्या त्या स्किल सेट प्रमाणे तिथं काहीतरी ते चांगलं आपलं सोल्युशन्स देऊ शकतात. सो ही सिच्युएशनल लीडरशिपचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते आहे, ठीक आहे. सो हे समजून घेणं महत्वाचं आहे. सो ह्याच्यामध्ये नेतृत्वाचं महत्व काय आहे, तर ह्याच्यामध्ये कार्यक्षमता लोकांची सुधारते, उद्दिष्ट साध्य होण्यास ऑब्व्हियसली मदत होते, आपले गोल किंवा ऑब्जेक्ट्स आपण जे सेट केलेले असतात ते साध्य होतात आणि संघटना ही सकारात्मक बनते. जर चांगलं नेतृत्व असेल तर त्याच्यामध्ये लोकांचं सहकार्य, कार्यक्षमता देखील अत्यंत चांगल्या प्रकारची असलेली आपल्याला दिसायला येतं. नेतृत्व म्हणजे यथा राजा तथा प्रजा असं जी काही आपल्याकडे मानली जाते, त्याचं रिफ्लेक्शन इथे आपल्याला बघायला मिळतं की जर नेतृत्व चांगलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे परिणाम संस्थेच्या कार्यक्षमतेवरती, चांगल्या त्यांच्या कल्चरवरती झालेले बघायला मिळतात आणि ती संस्था चांगल्या प्रकारे पुढे प्रगती करताना दिसते आपल्याला, ठीक आहे. सो नेतृत्वाची संकल्पना थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितली. ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेणं एवढंच महत्वाचं आहे की ह्याच्या वेगवेगळ्या शैली असतात. एकाच टाईपचं नेतृत्व नसतं. वेगवेगळ्या शैली असतात नेतृत्व असण्याच्या आणि त्या समजून जर घेतल्या गेल्या आपल्याला, तर लोक तशा प्रकारे का वर्तन करतात, म्हणजे नेतृत्वही त्या प्रकारचं का करतं आणि त्या लोकांनी त्याच्याशी त्या प्रकारे कसं रिॲक्ट केलं पाहिजे, ह्या दोन गोष्टींची सांगड घालता येते, ठीक आहे. म्हणून हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. पुढची स्लाइड प्लीज. श्रीकांत, पुढची स्लाइड दाखवा. ओके, थँक्यू. पुढचा विषय आपण बघतो आहोत स्ट्रेस मॅनेजमेंट, ज्याची खूप डिमांड असते नॉर्मली जेव्हा आम्ही ट्रेनिंग घेतो. आता एक तुम्हाला आणखीन सांगते की हा जो विषय आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा, सो बिहेवियरल अस्पेक्ट जेव्हा बघतो ना आपण, तेव्हा पुस्तकात वाचून हा विषय समजून सांगणं मला तरी खूप चॅलेंजिंग वाटतं. हा विषय ऍक्च्युली एक्सपिरियन्स मधनं किंवा इन पर्सन ट्रेनिंग मधून जास्त चांगल्या प्रकारे सांगता येऊ शकतो. पण आपली आता मेथोडॉलॉजी ही अशी असल्यामुळे ऑनलाईन मध्ये आपण त्याच्या काही कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, ठीक आहे. सो आपण स्ट्रेस मॅनेजमेंटची संकल्पना काय आहे आणि ती आपल्याला माहित असणं का आवश्यक आहे हे आपण बघतो आहोत, ठीक आहे. सो तणावाची व्याख्या खरं आपण तो अनुभवतो, पण आपण बघणार आहोत की याची म्हणजे काय एक्झॅक्टली, कशामुळे तो तयार होतो, म्हणजे कामाच्या ठिकाणी ह्याचं काय रेलेव्हन्स आहे. सो हे बघतोय आपण की तणाव म्हणजे व्यक्तीची मानसिक किंवा शारीरिक संतुल याच्यामध्ये येणारी बाधा, आणि त्याच्यामुळे जी काही अस्वस्थता निर्माण होते ह्याला स्ट्रेस म्हणतो. आता हा एक अगदी सामान्य असा मानवी अनुभव आहे, ज्यामध्ये व्यक्ती आणि आजूबाजूचं जे वातावरण असतं आपल्या, त्याच्यामधल्या परस्पर काही गोष्टी घडतात आणि त्याचे परिणाम म्हणून आपल्याला त्याचा ताण आपण अनुभवतो. आता ही अगदी अशी टेक्निकल अशी व्याख्या आहे, पण ताण हा आपण सगळेच लोक एक्सपिरियन्स करतो ह्या ना त्या प्रकारे. आता ताण ही गोष्ट अशी आहे की ती सब्जेक्टिव्ह आहे. एकाला एखाद्या गोष्टीमुळे ज्याला जो ताण येतो, दुसऱ्याला त्या गोष्टीमुळे ताण येईलच असं नाही. सो इट्स अ व्हेरी व्हेरी सब्जेक्टिव्ह थिंग. म्हणजे वैयक्तिक आपल्या व्यक्तिमत्वानुसार लोक ताणाला सामोरं जातात किंवा तो कसा हँडल करायचा किंवा तो ताण म्हणून घ्यायचा की नाही घ्यायचा, ही प्रत्येकाच्या वैयक्तिक काय म्हणायचं व्यक्तिमत्वावरती ही अवलंबून आहे गोष्ट.
ओके. जरा एक मिनिट, यांना ऍडमिट करूया आपण कोणीतरी. ओके. सो आय विश की माझा कॅमेरा चालू असता, पण आता तो नाही, त्याच्यामुळे मी दिसत नाहीये तुम्हाला. ओके. सो ह्याच्यामध्ये आपण थोडक्यात हे बघितलं, राईट. मी तुम्हाला हे सांगते आहे की हा ताण हा वैयक्तिक टीम मध्ये बोलण्याचा काही लोकांना ताण येऊ शकतो. पण काही लोकांना तो येईलच असं नाही. पण काही लोकांना मीटिंगमध्ये अटेंड करण्याचा किंवा डायरेक्टर बॉडीला फेस करण्याचा किंवा कस्टमर फेस करण्याचा किंवा एखाद्या विशिष्ट कामाचा, कम्प्युटरवरती एखादी नवीन गोष्ट ऑपरेट करण्याचा, असा कुणालाही कसाही ताण निर्माण होऊ शकतो. नवीन गोष्ट शिकण्याचा, नवीन व्यक्तींना भेटण्याचा, असे अनेक प्रकारचे वेगवेगळे ताण असू शकतात. ठीक आहे. पण मला जो ताण जाणवतोय तो तुम्हाला ए ला जाणविलेच असं नाही, ए ला जाणवतो तो बी ला जाणविलेच असं नाही. ठीक आहे. जरा एकच मिनिट. ऑनलाईन ट्रेनिंग घेण्याचा ताण येऊ शकतो, जसा आता मला येतोय, कारण माझा कॅमेरा स्टार्ट नाही झालेला आणि मला थोडासा टाईमचा इश्यू आहे. माझी पीपीटी आज स्टार्ट नाही झाली वगैरे वगैरे. ठीक आहे. एखाद्यांना तो शांतपणे होईल, पण मला अशा गोष्टीचा खूप वेळा स्ट्रेस येतो, बिकॉज इट्स ओके. बट द वे यू हँडल इट इज बिकम्स इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो याचं व्यवस्थापन कसं करता येतं आपल्याला. गंमत अशी आहे की हा सगळ्यांनाच येणारा, म्हणजे ही अत्यंत स्वाभाविक अशी गोष्ट आहे, पण ती मॅनेज कशी करायची ह्याचं काही टेक्निक असू शकतं, त्याच्या काही मेथड्स आहेत. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये प्रकार पण आहेत तणावाचे. एक की सुखद तणाव आणि दुसरा दुःखद तणाव. आता सुखद तणाव हा कसा काय असू शकतो, नाही का. आपल्याला असं वाटेल तणाव तणाव आहे, पण तणावाचे पण प्रकार असतात आणि सुखद आणि दुःखद असे त्याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. सुखद तणाव हा चांगलाही, म्हणजे तणाव हा चांगलाही असू शकतो, जसा की परीक्षेचं आपल्याला टेन्शन येतं, परीक्षेचा आपल्याला स्ट्रेस येतो, त्या स्ट्रेसमुळे आपण अभ्यास करतो, आणि त्याच्यामुळे हा एक चांगल्या प्रकारचा तणाव आपल्याला आपण म्हणू शकतो की ठीक आहे, कारण तो प्रेरित करतोय आपल्याला एखादी गोष्ट करण्याकरता, एखादी चांगली गोष्ट करण्याकरता. ठीक आहे. किंवा बढती मिळते आहे, प्रमोशन मिळत आहे, आता नवीन ठिकाणी जाऊन ते करतो आहे आपण, पण ते प्रमोशन मिळाल्याचा आपल्याला आनंदही आहे, जरी त्याच्यामध्ये चॅलेंजेस असले तरी. सो तो पण स्ट्रेस आपण खूप पॉझिटिव्हली घेऊ शकतो. ठीक आहे. विवाहासारखी गोष्ट आहे जी आपण काय म्हणायचं, सगळ्यांच्या नॉर्मली आयुष्यामध्ये घडते, म्हणजे त्याची धाकधूक असते, त्याचा भयंकर स्ट्रेस येऊ शकतो, कसं होईल कसं नाही वगैरे वगैरे सारख्या गोष्टी. पण अल्टिमेटली ती एक चांगली संवेदना देखील आहे, बिकॉज वी आर होपिंग फॉर समथिंग बेस्ट टू हॅपन. ठीक आहे. सो अशा अनेक गोष्टींची उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्याच्यामुळे आपल्याला चांगला पुढे परफॉर्म करण्याचं प्रेरित असू शकतो, किंवा पुढे काही चांगले अनुभव येतील ह्या गोष्टीची आपल्याला हे असते, अपेक्षा असते. ठीक आहे. म्हणून तो सुखद अशा प्रकारचा तणाव आपण मानू. पण दुःखद तणाव जिथे आहेत तिथे आपल्याला आता इथे मध्येच काहीतरी आले. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला टिपिकली खूप गोष्टींची खूप तीव्र भीती वाटू शकते, जसं की खूप अनेक जबाबदाऱ्या आहेत. काही जबाबदाऱ्या आहेत आपण ज्याच्यामध्ये आपण ज्या आपल्या कदाचित आपल्या स्किल सेटच्या बाहेर आहेत, आपल्या आपल्या कपॅसिटीच्या बाहेरच्या काही जबाबदाऱ्या कदाचित पडल्या असतील, किंवा इतर कुठलेही ताणतणाव असू शकतात, आजारी पण असू शकतं कोणाचं, आपलं स्वतःचं आजारी पण असू शकतं, एखादं वेगळं नवीन काम आपण शिकलेलो आहे, ते मला जमेल की नाही, जबाबदारी नवीन कुठली तरी घेतलेली आहे, ती मला जमेल की नाही, असे किंवा खूप अत्यंतिक काम आपल्याकडे आहे, म्हणजे रेग्युलर मी जो काम करतोय कदाचित कुठल्या ते कारणामुळे अत्यंतिक काम आपल्याला करावं लागणं वगैरे सारख्या गोष्टी. रोजचं काम म्हणजे अत्यंतिक काम नव्हे. ओके. जे काम आहे त्याच्यापेक्षा एक 5-10% तरी काम आपण आरामात करण्याची कपॅसिटी आपली असते, पण त्याच्यापेक्षा खूप ओव्हरलोडच एखाद्या कामाचा काही झाला आणि अजिबातच काही गोष्टी, तर मग त्या डील करणं अवघड जातं आणि मग त्याचा आपल्याला स्ट्रेस जाणवू शकतो. आता काय आहे ना, आपल्याकडे आपल्या देशामध्ये स्पेशली या गोष्टींना आपण खूप काय म्हणतात, ग्रँटेड घेऊन चालतो, की
म्हणजे ठीक आहे, जरा जास्त काम आहे, करा तुम्ही. थोडं आजारी आहे ना, तरी काम करा. किंवा आणखीन ह्या 2 जबाबदाऱ्या तुमच्या. किंवा काय होतंय, हा जो ॲटिट्यूड आहे ना, म्हणजे त्याचे किती आतल्यात परिणाम होतात. पण अ, आपले वरिष्ठ सुद्धा कधी-कधी आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःला खूप हेळसांड आपल्याकडनं होते. कारण आपल्याकडे त्या गोष्टीला अनफॉर्च्युनेटली एवढं महत्त्वच दिलं जात नाही. ही आपल्या रेग्युलर आयुष्याची एक बाब म्हणून आपण गृहीत धरतो. पण मग त्याचे पुढे जाऊन परिणाम आपल्याला काही बघायला मिळतात झालेले. ठीक आहे. आपण जर बाकीच्या डेव्हलप कंट्रीजमध्ये बघितलं, तर ही गोष्ट खूप सेन्सिटिव्हली हँडल करतात ते लोकं. कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस. म्हणजे आता माझं काय म्हणायचं, मी जेव्हा यूकेमध्ये होते, तेव्हा एखादा विद्यार्थी, मला फक्त रूम बदलायची आहे माझी. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये आपण रूम्स बदलतो, राइट? इकडं राहतोय तिथून दुसरीकडे जातो. आणि ते रूम बदलण्याचा मला ताण आलेला आहे, म्हणून मला ही असाइनमेंट वेळेत देता येणार नाही, अशी कारणं चालू शकतात तिकडे. आणि ती स्वीकारली जातात आणि ती खूप सिरियसली घेतली जातात. सो आपल्याकडे तसं नाहीये. सो कल्चर मधला फरक आहे. पण ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, की अ, तणाव ही अत्यंत अ, आजच्या पिरियडमध्ये तरी समजून घेण्याची गोष्ट आहे. आवश्यक गोष्ट आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याची गोष्ट आहे आणि दुर्लक्ष तर बिलकुल ह्याच्यामध्ये करता कामा नये. तो ही कॉन्सेप्ट जरूर समजून घ्या. अ, आणि ह्याच्यामध्ये काही टेक्निक्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला ही मॅनेज करता येऊ शकतो तणाव. ठीक आहे. आपण बघणार आहोत. पुढची स्लाईड दाखवणार प्लीज? ओके. सो ह्याच्यामध्ये कारणं आपण ऑलरेडी बघितली, की एखाद्या कामाचा जो भार आहे, त्याचं जे काही इव्हन टाईम मॅनेजमेंट हा त्याचा एक महत्वाचा भाग मानला जातो. ठीक आहे. व्यक्तिगत जबाबदाऱ्या हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर वेळेचं व्यवस्थापन हा त्याचा ते तंत्र म्हणून कसं वापरलं जातं ते आपण बघू जास्त. सो ह्याच्यामध्ये खूप पॉप्युलर असं पहिलं कॉन्सेप्ट नियंत्रणाचं तंत्र मानलं जातं, ते म्हणजे ध्यानधारणा, दॅट इज मेडिटेशन. आजकाल बऱ्याच लोकांना याचा अवेअरनेस आहे आणि लोकं त्याच्यामध्ये काही ना काही पर्याय बघतात. त्याच्यामध्ये अ, काय म्हणायचं, प्रत्येकाला स्पिरिच्युअलिटीमध्ये आजकाल बऱ्याच लोकांची इन्व्हॉल्वमेंट असते. प्रत्येक जण आपापल्या परीने तो तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतोय ना, जसं की कोणीतरी ट्रॅव्हलिंगला जाणं, सुट्ट्यांवरती कुठेतरी सुट्टीला कोणासोबत जाणं, फॅमिली मेंबर सोबत आपला वेळ स्पेंड करणं, आपल्या काही चांगले छंद आहेत त्याच्यामध्ये आपला टाइम इन्व्हेस्ट करणं. ह्यासारख्या काही गोष्टी रेग्युलर बेसिसवर आपण करतो. पण मेडिटेशन हा पर्पजफुली केला जाणारा एक काय म्हणायचं, एक चांगलं तंत्र मानलं जातं टू टू काय म्हणायचं, टू हँडल युअर स्ट्रेस. सो ह्याचे पण बरेच प्रकार मानले जातात. मी स्वतः विपश्यना जरूर प्रमोट करते, फॉलो करते. कारण ते कुठल्याही आता जे आपल्याकडे ट्रेंड चालू आहेत ना मेडिटेशन, ते त्याचा तो कोर आहे, त्याचा तो बेस आहे. जर कुणी केलं नसेल विपश्यना तर जरूर करा. अ, त्याची माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळते. त्याचं बुकिंगही आपल्याला ऑनलाईन करता येतं. आणि फ्री आहे मेन म्हणजे. कुठेही पैसे न घेता विपश्यना आपण तिकडे त्या-त्या सेंटरला जाऊ शकतो. देशभरामध्ये ही सेंटर्स उपलब्ध आहेत. तर त्याचा जरूर अनुभव घ्या. इट्स अ व्हेरी वर्थ असा तो अनुभव आहे. सो मी जरूर रेकमेंड करेन. शिवाय जर तुम्ही रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी ह्या 2 गोष्टींमध्ये गल्लत करू नये. पण मेडिटेशन ही एक कंप्लीटली वेगळं असं तंत्र आहे. ते जरूर शिकावं आणि त्याचा जर आपल्याला जर त्याचा वापर झाला तर आपल्याला त्याचा वापर करता येतो टू हँडल द स्ट्रेस. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे टाईम मॅनेजमेंट. आता आपल्याला असं वाटतं, की टाईम मॅनेजमेंटचा आणि स्ट्रेसचा इथे काय बरं संबंध? पण खूपदा आपल्याला जाणवेल, की एखादी गोष्ट जर घाईघाईने करायची असेल, माझे वडील मला नेहमी सांगायचे, की अ, गावाला जायचं असेल तर किमान अर्धा तास घरातून निघ. तिथे अर्धा तास तिथे वेळेत आपण पोहोचायला पाहिजे. जेणेकरून धावपळ होणार नाही, घाईघाईने आपण तिथे पोहोचणार नाही, धापा टाकणार नाही. अ, हो. सो तो जो टाईम मॅनेजमेंटचा प्रकार आहे ना, तेव्हा वाटायचं की असं काय सांगतात, काय होतं ना, 2 मिनिटं अगदी गाडी लागली आणि आपण धावत-पळत तिकडे पोहोचलो. पण ह्या गोष्टी स्ट्रेस बिल्ड करतात. सो टाईम मॅनेजमेंट मागे जायला हवंय. आपण पुढे स्लाईडवर आहोत. श्रीकांत, श्रीकांत, मागे जाऊया प्लीज. मागे. आपण ह्याच्यावरती होतो. स्ट्रेस मॅनेजमेंट वरती होतो आपण, सेकंड पार्ट. मागे ह्याची स्लाईड, मागे.
हा, इथे 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 हा, हिची पुढची स्लाइड. अजून तासभर आहे, अजून 4 स्लाइड आहेत आपल्याकडे. सो ही दुसरी स्लाइड आहे. ओके. सो टाइम मॅनेजमेंटच्या काही कॉन्सेप्ट आहेत, ह्याची डेफिनेशन मी मुद्दाम आपल्याला सांगणार नाही. पण त्याचे जे परिणाम आहेत, ऑर्गनाइज्ड असणं, त्याचं एक शेड्यूल आपल्याकडे असणं, त्या शेड्यूलवरती ती ती कामं होणं, म्हणजे काही वेळेस काही वेळ त्या गोष्टी हाताबाहेरच्या असतात. प्रत्येक वेळेस ते आपल्या टाइम प्रमाणे, पण तरीही काही लोक रेग्युलॅरिटीमध्ये राहणारे असतात. एक शेड्यूल फॉलो करणारे असतात. त्या वेळेस ती कामाचं प्लॅनिंग करणारे असतात, तशा स्ट्रॅटेजी प्लॅन करणारे असतात. आणि ह्या प्रकारे जेव्हा काही टाइम मॅनेजमेंट आपल्याकडनं होतं, फक्त वेळेवर एका ठिकाणी पोहोचणं, ठीक आहे, किंवा म्हणजे टाइम मॅनेजमेंट नव्हे. हा माझाही एक गैरसमज होता, पण टाइम मॅनेजमेंटची कॉन्सेप्ट ह्याच्या पलीकडे जाते. वेळेवर पोहोचणे हा त्यातला एक भाग झाला फक्त. पण टाइम मॅनेजमेंट जे ओव्हरऑल तुमचं शेड्यूल आहे, ओव्हरऑल ते गोल अचीव्ह करण्या कमी असल्यामुळे आपण ते सगळे टेक्निक डिस्कस नाही करू शकत. जमलं तर उद्या मी त्याच्यातले 1-2 टेक्निक्स तुम्हाला जरूर सांगेल. पण वेळेचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं टू हँडल स्ट्रेस. ठीक आहे. त्याच्यानंतर योगा किंवा एक्सरसाइज सारख्या काय गोष्टी आहेत, ज्याचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजकाल, स्पेशली आफ्टर कोविड आपण ही गोष्ट लोक फार गांभीर्याने आपण घ्यायला शिकलो आहोत. आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली म्हणतात ना ते नियम म्हणजे नियमन है ना, जो त्यातनं नी काढून टाकला तर तो यम शिल्लक राहतो वगैरे, सारख्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या इथे आपल्याला बघायला मिळतात. सो रिगरस व्यायाम वगैरे हे करण्यापेक्षा जो योगाचा जो ह्याच्यामध्ये भाग स्पेशली सांगितला जातो, किंवा चालण्याचे सारखे व्यायाम जे सोपे साधे व्यायाम आहेत पण जे सजेस्ट केले जातात, त्याच्यामध्ये बरंच मागे सायन्स काही आहे. आणि त्याच्या बेसिसवरती आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंटच्या कल्पना जोडलेल्या आहेत. सो कॉग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग, दॅट इज मनोवृत्तीमध्ये बदल, हा अत्यंत मोठा आणि कितीतरी वेळ डिस्कस होण्यासारखा विषय आहे. सो माइंडसेट वरती काम करणं स्वतःच्या, की माझा माइंडसेट काय आहे. सो याची एक ब्रॉड कल्पना मी तुम्हाला इथे देईन, की नेगेटिव्ह माइंडसेट आणि पॉझिटिव्ह माइंडसेट हे 2 गोष्टी तरी प्रामुख्याने आपल्याला माहिती असतात, बरोबर. सो नेगेटिव्ह माइंडसेट मध्ये जाण्याची प्रवृत्ती ही अत्यंत काय म्हणायचं, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे कुठल्याही मनुष्याकरता. सो देर इज नथिंग रॉंग अबाउट इट, इट्स अ व्हेरी नॅचरल प्रोसेस. पण म्हणजे उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, सायंटिफिकली अप्रूव्ह होतं की उठल्या उठल्या पहिले विचार, म्हणजे रात्री जर आपण फार स्ट्रेसमध्ये झोपलेलो असतो, तर पहिले जे विचार आपल्या मनामध्ये सकाळी येणारे असतात ते नॉर्मली नेगेटिव्ह विचार असतात. दिवसभरात कालच्या जी काही घटना घडलेल्या आहेत त्यातले नेगेटिव्ह उचलून उचलून आपलं मन त्या गोष्टी आपल्या वरती टॉपला डोक्यात आणून ठेवतं, आणि नॉर्मली आपण नेगेटिव्हिटीवरती स्टार्ट करण्याची प्रवृत्ती मॅक्सिमम आपली असू शकते. ज्या गोष्टी चांगल्या घडलेल्या नाहीये, ज्या त्रासाच्या आहेत, ज्याच्यामुळे राग आलेला आहे, त्या गोष्टी आर ऍट द सरफेस जेव्हा आपण सकाळी उठतो. ही एक नॅचरल टेंडन्सी आहे, ह्याच्यावरती अभ्यास झालेला आहे. सो ह्याच्यावरती जाणीवपूर्वक काम करणं बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, टू डील विथ दॅट नेगेटिव्हिटी. आता ऑब्व्हियसली नेगेटिव्हिटी जास्त असेल तर त्याच्यामध्ये स्ट्रेस पण वाढण्याची शक्यता, आणि स्ट्रेस वाढणं म्हणजेच ऑब्व्हियसली आपण अशा गोष्टींना निमंत्रण देतो, जसं की ब्लड प्रेशर सारखे विकार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या बाकीच्या काही गोष्टी आहेत. एक जस्ट एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला ब्लड प्रेशरचं. बऱ्याच काही गोष्टी आपल्या शारीरिक अस्वास्थ्याच्या रिलेटेड आहेत, त्या स्ट्रेसशी रिलेटेड मानल्या जातात. खूपदा अलर्जिक रिॲक्शन त्याच्यामुळे येतात आपल्याला असं वाटतं, पण खूपशा त्या स्ट्रेसशी रिलेटेड असतात. ओके. सो म्हणून ह्याच्यावरती काम करणं महत्वाचं. सो वी वर टॉकिंग अबाउट 2 माइंडसेट्स, एक की पॉझिटिव्ह माइंडसेट, एक नेगेटिव्ह माइंडसेट. आणि दोघांमध्येही काय म्हणायचं, चुकीचं असं काही नाहीये त्याच्यामध्ये. ही एक नॅचरल गोष्ट आहे. म्हणजे सगळ्याच वेळी पॉझिटिव्ह खूप विचार करणं ही देखील एक चांगली प्रवृत्ती नव्हे. सारखंच पॉझिटिव्हिटी मध्ये राहणं, हे पण असं म्हणतात टॉक्सिक पॉझिटिव्हिटी असं म्हटलं जातं त्याला. सो
खूप सारखा पॉझिटिव्हिटीच्या लाईनवर विचार करणं हे देखील नॅचरल नाही. असं जर तुम्ही करत असाल तर असं प्लीज करू नये, कारण आपल्या नॉर्मल प्रवृत्तीच्या पलीकडे जातात ह्या गोष्टी. त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह विचार हे दोन्ही असणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यावरती काम करणं आणि त्याचा अवेअरनेस असणं महत्वाचं. सो पॉझिटिव्हिटीवरती काम करताना जसं की आपण ध्यानधारणेविषयी बोलतो आहोत, व्यायामाविषयी बोलतो आहोत, त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट विषयी बोलतो आहोत. तसंच तसंच ह्याच्यामध्ये हल्ली तुम्हाला जर तुम्ही ऐकलं असेल काही नवीन टेक्निक्स अजून काही लोक करतात ज्याला ग्रॅटिट्यूड म्हणतात. ग्रॅटिट्यूड आहे, अफर्मेशन सारख्या काही टेक्निक्स आहेत ज्याच्यावरती आपण काम करू शकतो. आता ही ही टर्मिनॉलॉजी जर तुम्ही ऐकली असेल तर उत्तम, पण नसेल तर त्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते. की नॉर्मल मी मगाशी तुम्हाला सांगत होते की नॉर्मली नेगेटिव्हिटीकडे आपला कल जास्त असतो, पटकन मन तिकडे जास्त झुकतं, अनलेस यू आर वर्किंग ऑन युअर माइंड. ठीक आहे. सो ते होण्याकरता आपण ह्या गोष्टी विसरून जातो की आपल्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण घडतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, जसं की मी श्वास घेऊ शकतो, ही इतकी गोष्ट ग्रँटेड घेतली जाते की आत्ताच्या क्षणाला जे कोणी 4 लोक आपल्या समोर निघून गेले ही दुनिया सोडून, ते दे हॅव स्टॉप्ड ब्रीथिंग. सो ही इतकी, आज ते श्वास घेण्यामुळे मी जिवंत आहे, तो श्वास माझा आहे, ही सारखी गोष्ट वी शुड बी थँकफुल फॉर दॅट. बरोबर. सो किंवा आजूबाजूला ही सुंदर सृष्टी आहे जी मी बघू शकते. कित्येक लोक ही सुंदर सृष्टी बघण्याचं त्यांना त्यांचं सौभाग्य नसतं, अंध असतात. ह्यासारख्या काही गोष्टी आहेत. सो इतक्या साध्या साध्या गोष्टी असतात. एक सकाळचा चांगला चहा गरम गरम प्यायला मिळणं, अरे रोजचा चहा तर आहे, त्याला काही एवढं विशेष, पण ती एक छान सुरुवात असणं सुद्धा काही लोकांच्या नशिबी नसतं. सो ह्या साध्या साध्या गोष्टींसाठी आपण ना आभार मानायचेच विसरतो ह्या गोष्टींचे, किंवा त्यामुळे खुश राहणं विसरतो. सो त्या गोष्टींची एक जरूर दिवसभरामध्ये 5 मिनिटं तरी अशा गोष्टींना आठवून बघावं की ज्यामुळे तुमचा सुंदर दिवस सुरुवात झाली, किंवा कालच्या दिवसामध्ये त्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. निदान 3-4 गोष्टी तरी रोज आठवाव्यात की अच्छा, या एखाद्या व्यक्तीने मला हे माझ्या समोर कस्टमर आले होते, त्यांनी सुंदर असं मला स्माइल दिलं. सो आय आय एम थँकफुल फॉर दॅट, आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. यासारख्या गोष्टी. ठीक आहे. सो ह्या आपल्या मनोबल वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. यासारखी बरीच टेक्निक्स आहेत. पण ह्यातलं काही आपले थोडेसे उदाहरणं मी तुम्हाला दिली. ठीक आहे. सो सो देर आर रिझन्स फॉर स्ट्रेस, आणि ते मॅनेज करण्याची पण काही टेक्निक्स आहेत जी आपल्याला फॉलो करता येतात. ठीक आहे. सो आपण स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल बोललो. ह्याच्यापेक्षाही अजून थोडं डीपमध्ये तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये काही पॉईंट्स बघायला मिळतील, पण मी तुम्हाला जस्ट कॉन्सेप्ट समजावून सांगते आहे. ठीक आहे. कॅन वी गो टू द नेक्स्ट स्लाइड प्लीज, श्रीकांत? थँक्यू. तुम्हाला काम लागला माझ्यामुळे. आय एम रिअली थँकफुल फॉर दिस. त्रास होतोय तुम्हाला माझ्यामुळे. एनिवे, सो पुढचा आपण आता बघतो आहोत. पुढचा टॉपिक जो आहे दॅट इज अबाउट ऑर्गनायझेशनल चेंज अँड डेव्हलपमेंट, ज्याला मराठीमध्ये आपण संघटनात्मक बदल आणि विकास असं म्हणतो आहोत. सो हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे आणि खूप महत्वाचा विषय आहे. संकल्पना थोडीशी नवीन आहे, थोडीशी कॉम्प्लिकेटेड पण असू शकते, कारण हे ह्या ह्या संकल्पनेकडे आपण काय म्हणायचं, लक्षपूर्वक नॉर्मली ही म्हणजे आपल्या बघण्यात किंवा वाचण्यात ही संकल्पना येत नाही की ऑर्गनायझेशनल चेंज म्हणजे काय. चेंज हा अविभाज्य घटक आहे आपल्या रोजच्या आयुष्याचा. ठीक आहे. पण ऑर्गनायझेशन जेव्हा चेंज, त्याच्या चेंज बद्दल आपण बोलतो म्हणजे काय, ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. मगाशी स्ट्रेस बद्दल पण बोललो. आता मी पुन्हा त्या पॉइंट बद्दल मागे जाते हे सांगण्याकरता की समजून घेणं का आवश्यक आहे मॅनेजर्स करता किंवा आपण जिथे काम करतो आजूबाजूच्या लोकांमध्ये कशामुळे स्ट्रेस निर्माण होतो आहे, आणि त्याचे परिणाम कामावरती काय असू शकतात, हे आपल्याला त्याच्यामुळे समजू शकतं. म्हणून ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे की ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये हा विषय इन्क्लूड केलेला आहे. एक्सक्यूज मी. की सॉरी, एक मिनिट.
ओके. सो हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून म्हणजे दुसऱ्यांना होणार कशामुळे स्ट्रेस, आपल्या लोकांना कशामुळे स्ट्रेस होऊ शकतो, आपल्याला स्वतःला कशामुळे स्ट्रेस होऊ शकतो आणि त्याचे परिणाम आपल्या वर्तणुकीवर कसे होतात आणि जेणेकरून त्याचे परिणाम आपण जिथे काम करतो त्या तिथे कसे होतात. ठीक आहे, आपल्या कामकाजावर किंवा इतर लोकांच्या आपल्या आपण ज्यांच्याशी वागतो बोलतो त्या लोकांसोबत. ठीक आहे, ज्या लोकांशी आपण इंटरॅक्ट करतो त्या लोकांसोबत. सो म्हणून ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. आता ऑर्गनायझेशनल चेंजकडे आपण जेव्हा बघतो आहोत तेव्हा आपण मगाशी मी सांगितलं तुम्हाला की चेंज इज अन मोस्ट इनएव्हिटेबल, म्हणजे जी आपण न टाळू शकणारी गोष्ट आहे. आणि असंही म्हटलं जातं की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, म्हणजे ही एकच गोष्ट आहे जी कायम बदलत राहते. बदल ही गोष्ट अशी गोष्ट आहे की जी कायम बदलत राहते. म्हणजे आज हा चेंज आलाय म्हणून उद्या तो चेंज तोच कायम राहत नाही. आजचा दिवस उद्या नाही तसा तो चेंजही, म्हणजे उदाहरणार्थ कोविडचं उदाहरण आता मी इथे देऊ इच्छिते किंवा आपल्या संस्थेमध्ये घडणाऱ्या काय गोष्टी आहेत. ठीक आहे, आपण एखादी प्रोसेस फॉलो केली. लेट्स से फॉर एक्झाम्पल मी जेव्हा सुरुवात केली माझ्या बँकिंग करिअरला, त्यावेळेस त्याला फार वर्ष झाली, पण सुरुवात मी माझी बँकिंग मधनं केली. त्यावेळेस मॅन्युअल लिहायचो आपण, म्हणजे आपण खतावणारवरती आपले सगळे रेकॉर्ड्स असायचे, बरोबर. सगळं कागदोपत्री काम चालायचं हातामध्ये. अजूनही बऱ्याच अंशी चालतंही, पण मेजॉरिटी ऑफ द वर्क वॉज डन मॅन्युअली. आता आपल्याला वाटलं की ह्याच्यामध्ये असा फारसा काय पुढे बदल होणार, राईट. पण त्यानंतर कम्प्युटर आले आणि आता आपण सगळी कामं मोस्टली कम्प्युटरवरती करतो. आपल्या दृष्टीने हा फार मोठा बदल आहे. मला आठवतं हे ट्रान्झिशन जेव्हा झालं तेव्हा लोकांचे त्याच्यावरचे रिॲक्शन्स खूप काही पॉझिटिव्ह नव्हत्या. लोकांना त्याची भीती वाटत होती, किंवा ते त्याच्या परिणामांची पुढे कल्पना नसल्यामुळे त्याचे रिस्पॉन्सेस खूप निगेटिव्ह होते. त्याला खूप विरोधही झाले. असे बऱ्याच डिफरंट रिॲक्शन्स होत्या जेव्हा कम्प्युटरायझेशनकडे आपण सुरुवात केली. पण पण आपल्याला ते म्हणजे त्यात तो चेंज फेस करायलाच लागणार होता, राईट. त्याच्यामध्ये न टाळण्याजोगा तो बदल आहे. आता आपल्याला असं वाटतं की आपण कम्प्युटरायझेशन झालेलं आहे आणि आपण एका चांगल्या बदलावरती येऊन पोहोचलेलो आहोत. पण असं नाहीये. ह्याच्या पुढे येणारे बदल अजून टेक्नॉलॉजी इतकी सुधारलेली आहे. त्याच्यामध्ये एवढे काही बदल झालेले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या काही गोष्टी जर तुम्ही ऐकल्या असतील, तर ह्याच्या पुढे येणारा बदल अजून काही वेगळ्या प्रकारचा असेल, तो आणखीन मोठ्या प्रकारचा असेल. सो आज बदल आहे, आज आहे ते उद्या असेल असं नाही. ही गोष्ट आपण मात्र गृहीत धरली पाहिजे. त्यानुसार आपली मानसिकता पण असली पाहिजे की आजचा बदल हा उद्या दुसरा कुठल्याही बदलाला आपल्याला सामोरं जायला लागू शकतं. आता ह्याचे काही प्रकार असू शकतात बदलाचे, ठीक आहे. बदलाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला तर माहितीये बदल हा नेहमीच आहे, आपल्या अंगवळणी असलेला प्रकार आहे, आपल्या सवयीचा प्रकार आहे. पण बदलाचे काही प्रकार आहेत. जसं की काही नॅचरल बदल असतात, जसं की आपण जन्माला येतो आणि आपण असे मोठे वयानुसार होत जातो. हे आपण सगळीकडेच बघतो, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये बघतो. मनुष्य प्राण्यामध्ये ही ऑब्व्हियसली गोष्ट आपल्याला बघायला मिळते, सगळ्यांमध्येच. आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी ती सवयीचा बदल आहे तो. आपण त्याच्याबद्दल फार अचंबित असं होत नाही. ठीक आहे, आपल्याला माहितीये की ठीक आहे, हा बदल तर होतच राहणार आहे. किंवा ऋतुमानामध्ये होणारे जे बदल आहेत, हिवाळ्यानंतर उन्हाळा आला, उन्हाळ्यानंतर पावसाळा आला, हे पण अगदी नॅचरल बदल आहेत, जे आपल्याला सवयीचे असतात. त्याच्यामध्ये आपण फार काही शॉक मध्ये वगैरे जायचा विषय राहत नाही. काही बदल जे असतात ते आपण आपसुक म्हणजे आपणहून स्वीकारतो. जसं की आपल्याला काय म्हणायचं, लेट्स से फॉर एक्झाम्पल खूप त्याच्यामध्ये त्रास होणार आहे आपल्याला माहित असतं, कदाचित चॅलेंजेस असू शकतात माहित असतं कदाचित, पुढच्या गोष्टींचं काहीच त्याचे आपल्याला अंदाज बांधता येत नाहीत, पण तरी आपण त्या बदलाला सामोरं जायला इच्छुक असतो. जसं की मगाशी आपण उदाहरण बघितलं विवाहाचं, है ना. ती एक गोष्ट आपल्याला आपण स्वीकारतो. किंवा लेट्स से फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादं करिअर करायचं आहे, आपल्याला एखादी डिग्री घ्यायची आहे, जी जी आपण मनापासून आपल्याला करायचं असल्यामुळं तो बदल आपण एक खूप पॉझिटिव्हली आपण त्या बदलाला सामोरं जाऊ शकतो. अशी वेगवेगळी काही उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतात. नोकरी आहे वगैरे सारख्या गोष्टी, ठीक आहे. सो काही बदल जे आपण स्वीकारतो, त्या बदलांना आपण फारसा मनामध्ये विरोध निर्माण होत नाही त्याच्यामध्ये, कारण आपण तो स्वतःहून स्वीकारलेला आहे. पण
काही बदल असे असतात जे आपल्याला स्वीकारावे लागतात. जसं की कोविड हे फार कोविडचं उदाहरण मी इथे देते आहे. इथे लागू हो ना हो, पण इथे मी हे उदाहरण देते आहे कारण तुम्हाला ते रिलेट करता येईल. कारण हा नुकताच झालेला आपल्या आयुष्यामधला प्रसंग. काही कॅटास्ट्रॉफिक आपले कॅलॅमिटीज असतात. जसं की पूर आला, अचानकच काहीतरी एखादी नैसर्गिक आपत्ती आहे, भूकंप आला, कोविड सारख्या काही अशा काही घटना घडल्या, जागतिक स्तरावर काही घटना घडल्या. तर ह्या घटनांचे परिणाम खूप निगेटिव्ह असतात. ते बदल फार असह्य किंवा आपल्याला भावणारे नसतात. पण तरीही आपण सगळीकडेच ते एक नैसर्गिक आपत्ती म्हणून त्याकडे बघत असल्यामुळे सुद्धा आपण खूप वेळा त्या बदलाबद्दल स्वीकारत नाही, पण आपण समजू शकतो की असं आहे. पण आयुष्यामध्ये काही बदल आहेत. आपल्या इव्हन संस्थेच्या ठिकाणी, संघटनांच्या ठिकाणी काही बदल आहेत, जे जर आपल्याला अ, लादले केलेत असं वाटत असेल, एखादा निर्णय आहे, एखादी काय म्हणायचं, बदलीचं उदाहरण देणं योग्य नाही. पण कारण बदली पण करणं, नोकरीच्या ठिकाणी आपण लागताना हा माइंडसेट आपला असलाच पाहिजे, की आपली बदली कुठे होऊ शकते. पण लेट्स से फॉर एक्झाम्पल शिक्षा म्हणून एखादी बदली झाली. सो मनाविरुद्ध होणारी कुठलीही गोष्ट किंवा नवीनच एखादं आत्ताच सॉफ्टवेअर आम्ही डेव्हलप केलं होतं आणि नवीनच एखादं सॉफ्टवेअर आता आम्हाला पुन्हा इम्प्लिमेंट करायचं आहे. मी हे थोडे जनरल उदाहरणं देते आहे. आपल्या कॉपरेटिव्हशी रिलेटेड जरी नसली तरी जनरल उदाहरणं देते आहे. सो दॅट आपल्याला ते रिलेट करता येतील. सो जर असे बदल ज्याच्यामध्ये आपला मतांचा सहभाग नाहीये, ज्याच्यामध्ये माझी मनापासून इच्छा नाहीये, पण तो मला बदल स्वीकारावा लागला, तर त्याच्यामध्ये आपण तो विरोध करायला जातो त्या बदलांना. आपण शक्यतो ते बदल सहजासहजी स्वीकारत नाही. आपल्याला तसं करणं आपली आणि ही पण एक मानसिक नॅचरल प्रवृत्ती आहे. याच्यामध्ये काय म्हणायचं, ही एक नॉर्मल गोष्ट आहे. याच्यामध्ये फार काही म्हणजे मानसिक प्रवृत्ती म्हणजे काय म्हणायचं ह्याला, मनुष्याची एक नॉर्मल प्रवृत्ती आहे. ह्याच्यामध्ये फार काही नेगेटिव्ह वाटायचं कारण नाही, पण हे होतं, सांगायचं गोष्ट म्हणजे. ठीक आहे. आता बदलामध्ये सुद्धा संघटनात्मक जेव्हा बदल होतात, हे नॉर्मल तुम्हाला बदल सांगते आहे, ह्याच्याशी आपण संघटनाचे बदल होणारे रिलेट करणार आहोत. सो संघटनात्मक बदलांचे पण प्रकार असतात. काही प्लॅन्ड असतात बदल. प्लॅनचा बदल असतील तर त्याच्यामध्ये नियोजन केलेलं असतं, त्याची स्ट्रॅटेजी ठरलेली असते, की बाबा अमुक अमुक इतक्या इतक्या शाखा आम्हाला ओपन करायच्या आहेत, अमुक अमुक इतके मेंबर्स आम्हाला वाढवायचे आहेत, अमुक अमुक आम्हाला अशा प्रकारचं आता सध्या काय म्हणायचं, आमची आमची अशी टार्गेट्स आम्ही ठरवलेली आहेत. काही नियोजित आपण नियोजन करतो आणि त्याप्रमाणे आपण त्याला आपण त्याचं प्लॅनिंग करतो. सो दोज आर द प्लॅन चेंजेस. ठीक आहे. आणि काही अनियोजित असतात, जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला, जसं की जे आपल्या हातातच नाहीयेत काय बदल, अचानकच काही गोष्टी आपल्याला, आपल्या वार्षिक सभा आहेत, यासारखे नियोजित काही गोष्टी आपण करत राहतो. पण काही अनियोजित असे बदल, अचानकच काही नियम बदललेले आहेत. आपल्याला रिझर्व्ह बँकेचे तर नाही होत आपल्याला लागू, पण आपल्याला सहकार खात्याने काही अचानकच नवीन नियम आणले किंवा अचानकच काही आपल्या संघटनाच्या अंतर्गत काही बदल झाले वगैरे, कुठल्याही कारणांमुळे जे प्लॅन केलेले नव्हते अचानक समोर आलेले आहेत. अशा प्रकारचे 2 प्रकारचे बदल असू शकतात. ठीक आहे. सो कुठल्याही प्रकारचा नॉर्मली बदल असला, इव्हन तो प्लॅन्ड जरी बदल असला कधी कधी, तरी लोक त्याला नॉर्मली प्रतिसाद देताना, विरोधच करताना नॉर्मल ही प्रतिक्रिया असते, की रेजिस्टन्स ज्याला म्हणतो. ठीक आहे. तर वैयक्तिक प्रतिकार हा 2 प्रकारचा असू शकतो. एक की सॉरी, प्रतिकार हा 2 प्रकारचा असू शकतो. एक की वैयक्तिक इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स, म्हणजे वैयक्तिक बेसिसवर करणं, की मला ही गोष्ट नाही पटलेली म्हणून मी वैयक्तिक स्वरूपावरती तो विरोध नोंदवणं. ठीक आहे. आणि काही असतात की गटप्रतिकार, म्हणजे ग्रुपमध्ये, मग अशा आपण ग्रुप डायनामिक्स बघत होतो, म्हणून हे लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे की लोक ज्या प्रकारे तिथे वर्तवणूक करतात त्याचे कार्यक्षमतेवर होणारे परिणाम काय आहेत. सो ग्रुप डायनामिक्स मग अशा आपण बघत होतो. सो ग्रुप रेजिस्टन्स म्हणजे लोक संघटनेच्या मार्फत, त्यांच्या ज्या संघटना आहेत, त्यांचे जे टीम्स आहेत, त्यांचे जे ग्रुप आहेत, त्यांच्या थ्रू तो विरोध रेजिस्टन्स नोंदवतात. त्यांच्या तर्फे तो जातो. ह्याच्यातून पुढे होणारे आपल्याला
संपासारख्या काही गोष्टी, आता आता ते थोडं कमी झालंय, पण असे काही परिणाम पूर्वी बघायला मिळायचे. ठीक आहे, त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला बघायला मिळतात. सो म्हणून हे बदल जेव्हाही कुठले घडून आणतात संस्थेमध्ये, तेव्हा ते त्याचं व्यवस्थापन करणं, त्याचं मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. सो म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल थ्रू आउट कम्युनिकेशन, म्हणजे मराठीमध्ये त्याला संप्रेषण असा शब्द वापरलेला आहे. थ्रू आउट ह्याची मेथोडॉलॉजी आहे बेसिकली. चेंज मॅनेजमेंट इज अ मेथोडॉलॉजी. सो त्याच्यासाठी ते लागू करण्यासाठी काही टूल्स आहेत. टूल्स इन सेन्स त्यांच्या काही मॉडेल्स आहेत जे फॉलो केले जातात. ठीक आहे. म्हणजे काय, तर आता हे फार आपण डीप वेगळ्या विषयाकडे मला नाही न्यायचं तुम्हाला, पण फॉर एक्झाम्पल ADKAR, जे मी स्वतः यशोदामध्ये हे मॉडेल घेते मी, म्हणून एक चेंज मॅनेजमेंटचं एक मॉडेल आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही स्टेप्स सांगितल्या जातात. कुठलाही बदल आपल्याला असं वाटतं की काय असं होतंय, असंच आपण नेहमीसारखं त्याला हँडल करू, पण त्याच्यामध्ये लागणारी जी मेहनत आहे किंवा त्याच्यामध्ये जे परिणाम आहेत, त्याच्यापेक्षा जर एखादी पर्टिक्युलर मेथड फॉलो करून जर तो बदल आपण इम्प्लिमेंट केला ना, तर त्याचा सक्सेस रेट, ते प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्याचा ते रेट जास्त चांगला असू शकतो. सो म्हणजे काय, सो फॉर एक्झाम्पल लोकांना सुरुवातीपासून हे कम्युनिकेट करणं, त्यांच्याशी संवाद साधत राहणं, कुठला बदल येतो आहे, त्याचं स्वरूप काय आहे, आपण हा बदल नाही स्वीकारला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, त्याच्यासाठी हा बदल आणण्यामध्ये तुमचा काय आपला फायदा असू शकतो, तुमचा वैयक्तिक लेवलवरती काय फायदा असू शकतो, आणि संघटनेचा ह्याच्यामध्ये मोठ्या लेवलवरती काय फायदा असू शकतो. सो हे जेव्हा लोकांना कळतं ना की काय ह्याचे फायदे आहेत, स्पेशली वैयक्तिक लेवलवर सुद्धा आहे ना, बदलामधून येणारी बदल बदल हा जरी थोडा भीतीदायक असा वाटणार असला, त्याची भीती वाटते नॉर्मली. बदल का नको असतो, पण त्याची भीती वाटते. भीती वाटते कारण त्याचे परिणाम माहीत नसतात. सो लोकांना ह्या गोष्टी समजून सांगणं की ह्याच्यामध्ये त्यांचे काही डाऊट्स असतील ह्याच्यामध्ये, त्यांच्या काही शंका असतील ह्याच्यामध्ये, त्यांच्या काही काय म्हणतात, काही वेळा रुमर्स म्हणजे अफवा काही लोकांनी ऐकलेल्या असतात की ह्या बदलाचे काय परिणाम होतील. तर त्या अशा वेळेस हँडल करणं, लोकांना समजून सांगणं की ह्याच्या पलीकडे जाऊन ह्याच्यामधून होणारे फायदे काय आहेत वगैरे सारख्या गोष्टी लोकांना हे जेव्हा पटतं ना, तेव्हा लोक तो बदल स्वीकारायला तयार होतात. हा जेव्हा लोक बदल स्वीकारायला तयार होतात, कारण का, तर त्यांना आता त्यांना हे कळून चुकतं की ठीक आहे, काय स्वरूपाचा बदल आहे, मला ह्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे, हे कम्युनिकेट होणं अत्यंत गरजेचं असतं. लोकांना न सांगता जर ते करायला गेलो आपण, तर ते लादलं जातंय असं लोकांना वाटतं आणि मग लोक त्याला विरोध करायला बघतात. ठीक आहे. सो त्याच्यापेक्षा हे कम्युनिकेट होणं अत्यंत गरजेचं आहे. ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लेवलला कम्युनिकेट होणं गरजेचं असतं, आणि जेणेकरून लोकांना त्याच्यामध्ये काही शंका राहणार नाही आणि लोक त्याला उगाचच विरोधाला विरोध म्हणून करणार नाहीत. मग ह्याच्यासाठी आवश्यक ती ट्रेनिंग देणं, आवश्यक त्या काय म्हणायचं त्यांना, त्यासाठी हँड होल्डिंग देणं, ह्यासारख्या गोष्टी केल्या जातात, जेणेकरून लोक तो बदल स्वीकारतील. पण ही गोष्ट अत्यंत सिस्टमॅटिकली सायंटिफिकरित्या फॉलो केली जाते. त्याची काही प्रोसेस आहे, ती जी आता आपल्याला इथे बघता नाही येणार, पण त्याची डेफिनेटली काही प्रोसेस आहे. आणि तुमच्या कोर्सवर्क मध्ये ह्याच्याबद्दल आणखीन थोडंसं डिटेलमध्ये विथ डायग्राम्स लिहिलेलं आहे, तर ते जरूर तुम्ही फॉलो करू शकता. ओके. सो चेंज मॅनेजमेंट थोडक्यात आपण बघितलेलं आहे. ऑर्गनायझेशन मध्ये, संघटनांमध्ये बदल होतात, 2 प्रकारचे बदल होतात, आणि प्लॅन्ड किंवा अनप्लॅन्ड जरी बदल असेल तरी त्याची मॅनेजमेंट होणं आणि व्यवस्थित ते लागू करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. पुढची स्लाइड बघूया. श्रीकांत, पुढची स्लाइड दाखवा प्लीज. मी लॉग आउट करून पुन्हा एकदा लॉग इन करून बघू का, पण हे सगळं पीपीटीचा गडबड होईल. हे करा, पुढची स्लाइड दाखवा श्रीकांत. श्रीकांत, आर यू देअर? स्लाइड चेंज करा प्लीज. ओके, थँक्यू. सो आता आपण एक अत्यंत इंटरेस्टिंग असा विषय बघणार आहोत, ज्याला आपण म्हणतो इमोशनल इंटेलिजन्स. हा विषय तुम्ही ऐकलाय की नाही मला माहित नाही, पण हा माझा फोर्टे आहे, म्हणजे हा माझ्या प्रोजेक्टचा विषय होता, आणि त्याच्यामुळे मला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सो भावनिक बुद्धिमत्ता असं ह्याचं मराठीकरण केलेलं आहे.
आणि त्याला असं ब्रॉडली इथं कॉन्सेप्ट इथं मांडलेली आहे की स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची जी क्षमता आहे, खरं त्याच्याही पलीकडे जाते ही कॉन्सेप्ट, त्याला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतात. ठीक आहे. सो डॅनियल म्हणून आहे, त्यांनी ही संकल्पना शोधून काढली साधारण 1980s मध्ये. ठीक आहे. सो रिलेटिव्हली नवीन संकल्पना आहे. पण ह्या संकल्पनेचं एक वैशिष्ट्य असं की जसा बुद्ध्यांक आहे आपला, म्हणजे ज्याला आपण IQ म्हणू, तो इनबिल्ट असतो आपला. जसं की आपल्याला आपले नाक, कान, डोळे, आपले बाकी शरीराचे इतर अवयव, आपली शरीरी यष्टी वगैरे सारखे, आपली बुद्धिमत्ता, आपली आपली मेमरी, यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या इनबिल्ट आहेत. म्हणजे भगवान ने वैसे बना के भेज दिया आपको, तो उसमें बहुत कुछ, त्याच्यामध्ये फार काही आपण बदल नाही करू शकत. आता ते नवीन काही गोष्टी येतात, लेट्स से फॉर एक्झाम्पल प्लास्टिक सर्जरीने नाक बदलू शकतं वगैरे सारख्या गोष्टी, ह्या एक्स्ट्रीम गोष्टी झाल्या. पण नॉर्मल ह्याच्यामध्ये तुमचं एक स्ट्रक्चर रेडी आहे. तुमची बुद्धिमत्ता, जी तुम्हाला IQ जो तुम्हाला मिळाला आहे, तो पण एकदम तुमचं ह्या अवयवांना इतका ठरलेला आहे, डिफाईन्ड आहे. डिफाईन्ड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एखाद्याची बुद्धिमत्ता, लेट्स से फॉर एक्झाम्पल IQ आहे, जो अभ्यास करून 50 ते 60% पर्यंत त्यांना मार्क मिळू शकतात. ठीक आहे, अशी आहे. मग भले त्यांनी वर्षभर अभ्यास केला तरी कदाचित 60% अभ्यास, ठीक आहे, एकदम व्यवस्थित नेटाने अभ्यास, 60% मार्क मिळणार. पण काही लोक असे असतात की जे दे आर गिफ्टेड, आणि त्याच्यामध्ये त्यांची, गिफ्टेड असं म्हणणार नाही, पण दे आर स्ट्रक्चर्ड दॅट वे. ठीक आहे, की एका 2 दिवसाचा जरी ह्याचा अभ्यास आणि 90% मार्क, असे लोक मी बघितलेत, आणि असं असू शकतं. कारण आणि तेवढ्याच ह्याचा अभ्यास. ठीक आहे. सो हर एकाची बौद्धिक कपॅसिटी, जी IQ आहे, दॅट इज डिझाईन्ड आणि दॅट इज बाय डिफॉल्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला बदल फार तर फार 5-10% इकडे तिकडे. ठीक आहे, म्हणजे 60%चा 70% वर जाईल वगैरे, दॅट इज इट. पण ह्याच्यापेक्षा फार काही त्याच्यामध्ये आपल्याला बदल नाही करता येत, कारण इट इज डिझाईन्ड दॅट वे. पण भावनिक बुद्धिमत्ता, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स हा विषय आपण जो बघतो आहोत, दॅट इज अ स्किल. ठीक आहे, आणि हे शिकता येण्याजोगं स्किल आहे. वयाच्या कुठल्याही वर्षी आपण ते शिकू शकतो. दॅट्स अ ब्युटी ऑफ इट. ठीक आहे. सो आपण त्याच्याकडे बघतो आहोत. हा विषय जेव्हा 1-on-1 म्हणजे समोर लाईव्ह सेशन मध्ये मी घेते, तेव्हा मला खूप चांगलं वाटतं हा विषयावर शिकवायला. ह्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे पण करतो. पण आता मी वर्बली आपण ह्या विषयावर बोलतो आहोत. याचे काही डॅनियल गोलमन म्हणून आहे, त्यांनी हा कॉन्सेप्ट बेसिकली ही आणली पुढे. ठीक आहे, सो त्यांचं नाव तुमच्याकडे असू दे. आणि संघटनेमध्ये काम करताना ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्याला माहिती असली पाहिजे, सो दॅट आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. ठीक आहे. पहिली ह्याच्यातली स्टेप आहे, ज्याला आपण म्हणू सेल्फ अवेअरनेस, ज्याला म्हणतो आत्मजाणीव. आता हे नॉर्मली विषय मी इंग्लिशमध्येच प्रोजेक्ट करते, पण इथे आता मराठी थोडंसं समजण्याकरता मराठी आपण ट्रान्सलेशन इथे बघतो आहोत. सो व्हॉट इज सेल्फ अवेअरनेस? तर आपल्याविषयी, आपल्याला आपल्या भावनांविषयी आपल्याला जागरूकता आपली असणं, आपल्याला त्याचा अवेअरनेस असणं, म्हणजे काय? आपल्याला जाणीव असणं, जागरूकतापेक्षा सुद्धा जाणीव असणं. म्हणजे ह्याचं एक मजेशीर उदाहरण मला असं नेहमी द्यावंसं वाटतं की व्हॉट्सअपवरती आपण आजकाल बघतो की लोक अगदी धडाधड मेसेजेस पाठवतात की तुम्ही ना एकदम असे गुड मॉर्निंगचे मेसेज स्पेशली, तुम्ही घड्यासारखे शांत राहा, अजिबात चिडू नका, असं असं वगैरे वगैरे. ठीक आहे, मेसेज तर पाठवून दिला दुसऱ्याला, पण माझा काय? मला तर मिनिटा मिनिटाला राग येतोय, उसका क्या? पण मला भानच नाहीये त्याचं, मला जाणीवच नाहीये त्याची की माझा स्वभाव असा आहे. कित्येक वेळा, म्हणजे जर आता उदाहरण मी नेहमी लोकांना म्हणते की ठीक आहे, तुमच्या विषयीच्या 4 गोष्टी मला सांगा. तुमच्या 2 स्ट्रेंथ कुठले आहेत आणि तुमच्या स्वभावाचे 2 विकनेसेस कुठले आहेत? तुम्ही आता जरी लिहायला बसलात ना, तरी किमान 15 मिनिटं जरी विचार केलात ना, तरी हे खूप आठवायला लागेल की अच्छा, माझ्या स्वभावाची शक्तीस्थळं कुठली आहेत बरं? किंवा शक्तिस्थानं कुठली आहेत? किंवा माझ्यातले साधारण इम्प्रूव्ह मला स्वभावामध्ये करता येतील अशा 2 गोष्टी कुठल्या आहेत बरं? फॉर एक्झाम्पल, सपोज मी म्हणते आहे की माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, किंवा माझी भाषा शैली मी कदाचित माझी बरी आहे,
आणि माझ्यातली कदाचित इम्प्रुव्हमेंटची गोष्ट आहे की मी प्रोक्रास्टिनेट करते. म्हणजे एखादं काम जर आजचं असेल तर थोडं उद्या करू वर जाणं. आता मी बदल करते त्याच्यामध्ये. किंवा थोडासा आळशीपणा कधी कधी नडतो. अशा काही गोष्टी, म्हणजे उदाहरण दाखल सांगते आहे तुम्हाला. प्रत्येकामध्ये हे प्रॉज अँड कॉन्स असतात. कोणी जर असं म्हणत असेल ना की माझ्यामध्ये अशी काही इम्प्रुव्हमेंटचे पॉइंट्सच नाहीये, तर त्यांनी जरूर आरशामध्ये स्वतःला एकदा बघावं असं मी नेहमी सांगते. सो मनुष्य म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपसूक आल्या, ठीक आहे. पण ह्या गोष्टीची जाणीव असणं महत्वाचं. खूप लोकांना ह्याची जाणीव नसते. सो जरूर ह्याच्यासाठी आपण वेळ काढावा आणि या गोष्टीवर इंट्रोस्पेक्शन करावं की माझा माझ्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या एक व्यक्ती म्हणून माझ्यात ह्या गोष्टी आहेत ज्या माझ्या स्ट्रेंथ आहेत. एक व्यक्ती म्हणून ह्या गोष्टी माझ्यात अशा आहेत ज्याच्यामध्ये मला कदाचित अजून थोडंसं काम करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण त्या गोष्टीचं जर भान मला असेल तर त्याच्यामध्ये मी काही इम्प्रुव्हमेंट करू शकतो. आणि ते इम्प्रुव्हमेंट केलं तर फायदा कोणाचा आहे अल्टिमेटली? माझा आहे. कारण सपोज लेट्स से फॉर एक्झाम्पल मला खूप मिनिटा-मिनिटाला राग येत असेल आणि तो मॅनेज कसा करायचा, ते स्ट्रेस हँडल कसा करायचा, हे जर मला कळलं, ठीक आहे. तर माझे ऑपोसूक माझे इतर लोकांशी असणारे जे संबंध आहेत ते सुधारणार आहेत. त्यांच्याबरोबरच्या रिलेशन्समध्ये फरक पडणार आहे. माझ्या कामाच्या पद्धतीमध्ये त्याच्यामुळे फरक पडणार आहे. अल्टिमेटली त्याचा मलाच फायदा होणार आहे. बरोबर? हे इतरांसाठी नसतो करत आपण, हे आपण स्वतःसाठी करतो. सो पण ह्याचं जाणीव असणं महत्वाची. सो पहिल्यांदा पहिली स्टेप इमोशनल इंटेलिजन्स मधली अत्यंत महत्वाची आहे, जी म्हणजे आपल्याला आपलं आत्मभान असणं, आपल्याला आपली आत्मजाणीव असणं. मी कोण आहे ह्याची आपल्याला स्वतःला जाणीव असणं. व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. सो मगाशी मी म्हटलं की सेकंड स्टेप मध्ये आपण येतो आहे. दुसऱ्याच्या भावना जाणून घेणं ना इतकं सोपं काम नाहीये. हां, म्हणजे करायला हवं आपण ते, पण ते पूर्ण सखोलपणे अगदी वर्षानुवर्षही काही लोकांना ज्यांना आपण ओळखतो ना, त्या लोकांनी आपण पूर्ण समजू शकतो असं नाहीये खरं तर. सो काम आपल्याला स्वतःवरच करावं लागतं. सो आत्मजाणीव आपली काय आहे? सो आपला सेल्फ अवेअरनेस काय आहे? आपलं सेल्फ रेग्युलेशन त्याच्यामुळे आपण कसं करू शकतो? जसं मगाशी मी उदाहरण दिलं, की मला कळतंय, की ह्या अमुक गोष्ट ही ट्रिगर करते माझा स्ट्रेस वाढवण्याकरता. एखाद्या वेळेस कोणी कर्मचारी जर मोठ्याने बोलत असेल एखाद्याशी, तर मला अजिबात ते सहन नाही होत. किंवा एखाद्याने कामामध्ये खूपच टाळाटाळ केली, तर मला ते अजिबातच सहन नाही होत. म्हणजे काय होतंय, माझे ट्रिगर पॉइंट्स मला समजतायत. ठीक आहे? किंवा एखाद्याने खूप माझ्याशी जोरात ओरडून बोललं माझ्याला, तर माझी स्ट्रेस लेव्हल खूप जास्त जाते आणि मला खूप भीती वाटायला लागते. सो आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड की माझे हे ट्रिगर पॉइंट्स काय आहेत. माझ्या स्ट्रेस लेव्हल कुठल्या-कुठल्या गोष्टीमुळे वाढतात. ठीक आहे. एकदा मला हे कळलं, देन आय कॅन वर्क ऑन इट. जर मला कळत असेल की एखाद्या व्यक्तीने माझ्यावर जोरात ओरडून जर कोण बोलत असेल आणि मला जर त्याची भीती वाटत असेल, तर आय विल ट्राय अँड सी की मग ह्याच्यावर मी काम कसं करू? किंवा मिनिटा-मिनिटाला एखाद्या गोष्टीबद्दल मला राग येत असेल, मी मोठमोठ्याने लोकांशी ओरडून बोलत असेल, मला या गोष्टीची जर जाणीव झाली, मला गोष्टीचं जर भान आलं, तर मला कळेल की ही गोष्ट मी थोडी काय केलं म्हणजे मला ती हँडल करता येईल. काय त्या गोष्टींवर मग ते मला कसं काम केलं पाहिजे. आता हे वेगळी टेक्निक्स आहेत. ते आता आपण इथे अनफॉर्च्युनेटली नाही बोलू शकत. पण इट्स अ व्हेरी ब्युटिफुल वे टू अंडरस्टँड. अल्टिमेटली हे आपण का करतो आहोत, तर स्वतःच्या वर्तणुकीवर काम केल्यामुळे त्याचे परिणाम म्हणजे माझ्या बाबतीतच चांगले होणार आहेत, तर माझे रिलेशन्स त्याच्यामुळे सुधारणार आहेत. ठीक आहे. ह्याच्यातला थर्ड थर्ड भाग आपण आता बघतो आहोत. सामाजिक जाणीव, ज्याला म्हणायचं सोशल अवेअरनेस. ठीक आहे. ऑब्व्हियसली आपण माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण एक सोशल आपण वी आर अ सोशल अॅनिमल. आपण एक सामाजिक आपल्याला जीवन जगायला आवडतं. आयसोलेशन मध्ये जगणारे खूप कमी लोक आहेत, ज्यांना अजिबात आसपास लोक नाही. असे काही लोक असू शकतात, पण नॉर्मली जो एक माणूस आहे त्याला समाजामध्येच राहायला आवडतं आणि त्याच्यामुळे समाजाचं भान ठेवणं, समाजाचं काय कल्चर आहे, आपण त्या समाजामध्ये राहताना काय आसपासचे लोक आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, त्यांचे काही काय म्हणतात त्यांच्या अ, अ, त्यांची काय म्हणतात त्यांना, त्यांचं कल्चर काय आहे, अशा अशा कितीतरी गोष्टी आपल्याला ह्यांचा विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. ह्या गोष्टींचं भान असणं आवश्यक असतं, जे असतं नॉर्मली आपल्याला, पण त्याच्यासाठी कॉन्शियस असणं. ठीक आहे. तिथले शिष्टाचार काय आहे, तिथले कल्चर काय आहेत, लोक एकमेकाशी कसं बोलतात, काय भाषा वापरतात, त्यांच्या स्वतःचे, आता ह्याला काय शब्द वापरायचा, अ, अ,
काय म्हणू, बरं ठीक आहे. सो सो ह्या गोष्टीचं आपल्याला भान असणं अत्यंत गरजेचं असतं. ठीक आहे. सो ह्याला सोशल अवेअरनेस आपण म्हणतो. या सगळ्या गोष्टीचा का आपण विचार करतोय, तर संबंध व्यवस्थापन ह्याच्यामुळे आपण घडवून आणू शकतो. ह्या स्टेप बाय स्टेप गोष्टी होतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मोटिवेशन पण येतं. ह्याच्यामध्ये सेल्फ मॅनेजमेंट बरोबर बाकीच्या एम्पथी सारख्या काही गोष्टी इमोशनल इंटेलिजन्स मध्ये वापरल्या जातात. सो एम्पथी म्हणजे मी इतरांचा म्हणजे माझ्या बाबतीत जरी एखादी गोष्ट घडली नसेल तरी त्याच्याविषयी एम्पथी, सिंपथी नव्हे, एम्पथी वाटणं म्हणजे ह्या व्यक्तीचा, मी जर ह्या व्यक्तीला अशी सर्व्हिस नाही दिली चांगली तर त्या व्यक्तीला काय वाटेल हा विचार करणं. मी भले त्या सिच्युएशन मध्ये नसेल पण आणि ह्या प्रकारे आपलं वर्तणुकामध्ये आपण काही बदल घडवून आणणं. ठीक आहे. सो इमोशनल इंटेलिजन्स प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल. सो ह्याच्यामध्ये का आपण अल्टिमेटली करतो की हे सगळं आपल्याला आपल्या सेल्फ अवेअरनेस जर आला, आपण त्याच्यामध्ये आपल्या इमोशन्स जर व्यवस्थित मॅनेज करू शकलो, आपल्याला सामाजिक जाणीवांचं तसं भानही आपण जर आपल्यामध्ये व्यवस्थित निर्माण केलं, तर आपले रिलेशन्स, इंटरपर्सनल रिलेशन्स आहेत, म्हणजे आपले कामाच्या ठिकाणचे सुद्धा, आपल्या वैयक्तिक आयुष्यातले सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो. म्हणून इमोशनल इंटेलिजन्स हा एक्सक्यूज मी समजून घेण्याचा विषय आहे आणि तो शिकण्याजोगा आहे. त्याच्यामुळे वी कॅन ऑलवेज डेव्हलप दॅट. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज अबाउट इमोशनल इंटेलिजन्स. आपण पुढची स्लाइड बघू शकतो प्लीज. पुढची स्लाइड घेऊया. ओके. आतापर्यंत जे आपण बघतोय ते तिथे आहात का आपण तुम्ही सगळे, का आपलं पार्टिसिपेंट्स आहात का तिकडे? हो आहे ना, ऐकताय ना? हो. एखादा प्रश्न विचारताना सांगणार आहे की नाही नंतर? हा, म्हणजे मला कळू दे की आपलं नुसतंच चाललंय इकडे, असं नको एकतर्फी. तसंही ते कॅमेरे बंद असल्यामुळे लक्षात येत नाही. एनिवे, श्रीकांत पुढची स्लाइड बघूया प्लीज. श्रीकांत कुठे गेले? श्रीकांत, आमची स्लाइड दाखवा पुढची प्लीज. हे असं आहे बघा, म्हणजे स्ट्रेस वाढण्याचं काम आहे, झालं की नाही माझ्यासाठी. ओके, थँक्यू. ओके, इम्पॉर्टंट आणखीन एक विषय बघतो आहोत ज्याला आपण वर्क लाईफ बॅलन्स असं म्हटलेलं आहे. आताचा खूप काय म्हणायचा त्याचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. सो याला कामकाज आणि जीवनाचा समतोल असं टायटल दिलेलं आहे. सो याच्यामध्ये दोन विषय आपण प्रामुख्याने इथं दिसतात. याची संकल्पना अशी आहे की यशस्वी करिअर आणि वैयक्तिक जीवन यामध्ये समतोल राखण्यासाठी काही आवश्यक असणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट ही समजून घेणं एकतर आवश्यक आहे की ह्यामध्ये समतोल असायला पाहिजे. भले आपण नोकरी करत असू, कितीही इम्पॉर्टंट रोलमध्ये असू, कितीही इम्पॉर्टंट रेस्पॉन्सिबिलिटी आपल्याकडे असू दे, पण फक्त काम आणि काम इकडे न बघता आपल्याला आपलं वैयक्तिक आयुष्य पण जे आहे त्याच्याकडे आपल्याला ही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. पण अल्टिमेटली आपण हे सगळं आपलं वैयक्तिक आयुष्य चांगलं करण्याकरताच करतो, बरोबर की नाही? नोकरी समजा नाही केली तर काय बिघडतं, नाही का? पण हे कशासाठी करतोय? तर माझं वैयक्तिक आयुष्य, माझ्या कुटुंबाचं आयुष्य, माझे जे आपले लोक आहेत त्यांचं आयुष्य मला घडवता यावं किंवा त्यांच्यासाठी मला काही करता यावं, यासाठी आपण हे सगळं करतो, बरोबर? सो पण होतं असं की हे करता करताना आपण हे विसरून जातो की माझं एक वैयक्तिक आयुष्य आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा माझं काही कॉन्ट्रीब्युशन रादर असलं पाहिजे. सो कामामध्ये वाहून घेतलं जातं किंवा आजकालच्या बिझी लाईफमध्ये आपण त्याला जाणीवपूर्वक वेळ देत नाही, असं अनफॉर्च्युनेटली घडू शकतं. ही सिच्युएशन आहे ना, ह्याचं भान कोविडच्या वेळेमध्ये थोडंसं जास्त लोकांना आलं. तोपर्यंत आपलं एका फोकसनी लोक पुढे जाणं असं चालू होतं की चला आजचा दिवस आला, लगेच कामाची धावपळ, सगळं कामासाठी करायचं,
टोटल डिवोशन, मग घरी यायचं, मग थकलेले आपण असणार आणि मग घरच्या लोकांसाठी वेळच नसणार वगैरे सारख्या काही गोष्टी. म्हणजे मेजॉरिटी लोक हे फॉलो करतात. पण कोविडमध्ये लोकांना जाणवायला लागलं की लाईफ आज है तो कल नहीं है आणि ते कधीही पण घडू शकतं आपल्या बाबतीत. अत्यंत काय म्हणायचं त्याला, दारुण अनुभव आपण घेतले त्या पिरियडमध्ये. शॉकिंग असं होतं ते आपल्यासाठी. आणि पण हे रिअलायझेशन त्यामुळे लोकांना त्यावेळेस झालं की मला माझं वैयक्तिक आयुष्य पण तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याकडे मला लक्ष दिलं पाहिजे. सो लोकांनी त्यानंतर मला आठवतं की आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आपण खूपशा लोकांनी व्यायाम वगैरे सारख्या गोष्टी करायला सुरुवात केली. आपल्या आरोग्याचे चेकअप्स रेग्युलर ठेवायला सुरुवात केली. आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला सुरुवात केली. आपल्या लोकांकरता जाणीवपूर्वक काही वेळ ठेवून आजकाल तुम्ही बघत असाल टुरिझम खूप वाढलं आहे. सो लोक म्हणजे आजचा आपण जो अनुभव घेऊ तो खरा. ते पैसे मागत साठवून ठेवले, हे ठेवले, ते ठेवले, काही वेळेला उपयोग होईल असं नाही. पण जे मी जगेन, मी आज जे चांगलं अन्न खातो आहे, मी जे चांगले कपडे वापरतो आहे, मी जे काही चांगलं बघतो आहे, जे काही असेल, जे माझ्या बाबतीत जर रिअल टाइम मध्ये एक्सपिरियन्स मी करणार तेवढंच माझ्यासोबत येतं. हे कोविडमुळे आपल्याला भान आलं या गोष्टीचं. सो सांगायचा हेतू हा की काम आणि जीवन पण फक्त त्याकडेच पूर्ण कल पण असता कामा नाहीये. ऑफकोर्स आपल्याला कामाचाही तो बॅलन्स ठेवायचा आहे. रादर कामाचा पण इम्पॉर्टन्स आहे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याचा पण इम्पॉर्टन्स आहे आणि ह्याचा बॅलन्स आपल्याला ठेवायचा आहे. ठीक आहे. हे आता कसं करू शकतो आपण म्हणाल की हे कसं शक्य आहे, मला इतकी जबाबदारी आहे, माझी कामच एवढं असतं आणि ते करावंच लागतं तेवढं ह्याच्यामध्ये, मग ह्याच्यासाठी वेळच मिळत नाही, मग त्याच्यासाठीच वेळ मिळत नाही. श्रीकांत, हा, थँक्यू. सो ह्या सगळ्या गोष्टींची लिस्ट असते आपल्याकडे असते. सो त्याच्यासाठी काही हे आहेत, काय म्हणतात, टेक्निक्स आहेत जे आपण फॉलो केले तर आपल्याला हा वर्क लाईफ बॅलन्स ठेवणं सहज जमू शकतं. फॉर एक्झाम्पल डिजिटल डिटॉक्स हा प्रकार कुणी ऐकलाय का? डिजिटल डिटॉक्स कुणाला सांगायला आवडेल का? डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? एनीबडी? डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय कोणी सांगू शकेल? ऐकलंय का हे टर्मिनॉलॉजी? कोणी पण सांगा तुमच्या भाषेमध्ये. आपल्याला काही व्याख्या नको आहे, पण तुम्ही सांगू शकता मला की डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? ऐकलंय का कुठे हे? हो. हा दीपक सर सांगणार आहे का? हा मॅडम, डिजिटल म्हणजे ऑनलाईन जे काय आता थोडक्यात एक प्रकारची व्यसनाधीनता झालेली. मोबाईल किंवा इतर जे डिजिटल आपण वापरतोय संसाधन, ओके. डिटॉक्स करायचं म्हणजे त्यांच्यापासून थोडंसं अलिप्त राहायचं. ओके. हॅलो कधी स्वतः प्रयोग करून बघितलाय? मॅडम, आम्हाला म्हणजे काय आता नाही, जितका इंटरनेट किंवा ऑनलाईनचा वापर टाळायचा एक प्रकारे. जसं की युजफुल गोष्टींसाठी करायचं आणि जो वेळेचा अपव्यय होतोय ते टाळायचा. जसं की योग्य ट्रॅक वर मला एखादं उदाहरण सांगा ना. आता मी तुमचं लेक्चर करतोय, याच्यातनं काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते, ज्ञान वाढते. याच जागी जर मी ऑनलाईन खेळलो तर नाही उपयोग. ओके, सिंपल है ना. थँक्यू सो मच एकदम आणि रिस्पॉन्स दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चालेल मॅडम, थँक्यू. ओके. सो डिटॉक्स बऱ्याच गोष्टीचं करता येतं. ठीक आहे. आपल्या शरीराचं पण डिटॉक्सिफिकेशन करतात. त्याचं उदाहरण मुद्दा घ्यायचं. दीपक म्यूट करा प्लीज. थँक्यू. सो डिटॉक्स माझा ना कॅमेरा नेमका बंद आहे, काय करू याचा आता, नंतर कधीतरी आता याचा उपाय बघते. उद्या आय होप की मला हे व्यवस्थित चालू ठेवता येईल. ओके. सो आपण हे बघतो आहोत की डिटॉक्स. सो आपण ना आपलं बॉडीचं पण डिटॉक्स करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दॅट कॉन्सेप्ट की असं मानलं जातं की आपण शरीरामध्ये जे काही अन्नपदार्थ खातो, आपल्या आजूबाजूला होणारं जे प्रदूषण आहे त्याच्यापासून आपल्याला डिटॉक्स करणं म्हणजे त्याच्यातले जे विषारी द्रव्य आहेत ती आपण बाहेर टाकली जाणं. ठीक आहे. सो घाम येणं ही ऑटोमॅटिक प्रोसेस आहे डिटॉक्सिशनची आपल्या शरीराकरता. ठीक आहे. त्याच्यामध्ये असं मानलं जातं की त्या घामावाटे शरीरातले काही विषारी द्रव्य ही बाहेर फेकली जाऊ शकतात, मलमूत्राद्वारे स्वतः बाहेर फेकली जाऊ शकतात. सो दॅट इज अ फिजिकल डिटॉक्सेशन. मेंटल डिटॉक्सेशन पण असू शकतं.
मेंटल डिटॉक्सिफिकेशन इज लाईक की काही नेगेटिव्ह प्रवृत्तीच्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवणं. काही लोक काहीही केलं तरी फक्त आयुष्यभर रडत राहतात, फक्त तक्रारी करत राहतात, काय जमत नाही, सारखं काहीतरी दुखण्या खुपण्याच्या तक्रारी सांगणं, कामाबद्दल तक्रारी सांगणं, लोक येतात जातात त्यांच्याविषयी तक्रारी सांगणं, घरच्या तक्रारी सांगणं, संपतच नाही लिस्ट. सो ना अशी सारखी लोक आजूबाजूला ठेवून ना आपण पण त्या झोनमध्ये चालले जातो. सो असं एक मानलं जातं की अशा काही मेंटॅलिटी, म्हणजे काही लोकांना मदतीची आवश्यकता असते, पण काही लोकांना त्याच्यामध्ये राहायला रमतात. त्यांना तेच फार भारी वाटायला लागतं की अरे माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम खूप आहेत, वा वा. आणि अशी लोक बघितली आहेत मी, खोटं नाही. सकाळी 6ला उठल्यापासून जी तक्रारीची यादी चालू होते ती संपतच नाही. एखाद्या दिवशी काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही तो शेअर करणं ही गोष्ट वेगळी, पण रोजच ते सवयीने सारखं त्या झोनमध्ये असणारे काही लोक असतात ना, आपल्या आयुष्याचं जर कल्याण करायचं असेल तर त्या लोकांपासून थोडंसं लांब राहणं ही एक चांगला उपाय मी नेहमी लोकांना सांगते. हे लोकांना एनर्जी सकर्स असतात. सो दे ऑलवेज ट्राय टू सक युअर एनर्जी ऑर टेक द पॉझिटिव्हिटी आउट ऑफ यू. आणि काही वेळाने आपण ना त्या झोनमध्ये स्वतःही कुठेतरी ओढले जातो. सो अशा लोकांपासून थोडंसं त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला तर ते सुधारतातच असं नाही. दुर्दैवाने टाइम फेस करता काही गोष्ट झाली असेल ठराविक वेळेकरता तर ती गोष्ट पण वेगळी आहे. त्याच्यामध्ये म्हणाल नाही तर अरे माझा असा मित्र होता, चांगला मित्राची मी साथ सोडली, आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. पण खरंच सवयीने काही लोक सारखं ह्याच्यातून बाहेर पडायला तयार नसते, तर आपण त्यांनी स्वतःला थोडंसं त्यातून बाजूला करणं, दॅट इज युअर मेंटल डिटॉक्सिफिकेशन. आता युअर मेंटल डिटॉक्सिफिकेशन मध्ये युअर डिजिटल डिटॉक्स ऑल्सो गेट्स ऍडेड. की दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय ह्याच्यामध्ये कायम आपला इंटरेस्ट असणं. जसं की फेसबुक हा एक ओपन कट्टा आहे, जिथे आपण स्वतः बसलेलो नसतो फिजिकली, पण त्या कट्ट्यावर बसून आपण अख्ख्या दुनियेच्या भारंभार गोष्टी अशा बघत राहतो, ज्याच्याशी आपला काहीही संबंध नाही, ज्याच्याशी खरं तर माझ्या आयुष्यामध्ये काहीही चांगला परिणाम घडेल असं नाही. कोण कुठं गेलेलं आहे, कोण कोणाच्या आयुष्यामध्ये किती सुखी आहे, कोण किती छान कपडे घातलेले आहेत, ह्या गोष्टी बघून काय करायचंय आपल्याला आयुष्यामध्ये. पण त्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट खूप वाढत असतो. सकाळी उठल्या पहिल्यांदा मी उठणार, 6 वाजता माझा मोबाईल उघडणार आणि दुसऱ्या माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे मी बघणार. आणि ह्याच्यामध्ये मी दिवस आणि कित्येक तास घालवणार. मला काय त्याचा फायदा काय नाही, वेस्ट ऑफ टाइम. निदान काहीतरी त्याच्यामध्ये पैसे तरी युट्यूब तरी काही इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला सांगते, पण असे युजलेस प्लॅटफॉर्म्स आहेत. लेट्स से फॉर एक्झाम्पल इन्स्टावरती रील तयार करतात लोक. मी टाइमपास म्हणून बघत असेल, ते लोक पैसे कमवत आहेत, तो त्यांचा बिझनेस झालाय, दे आर बिकमिंग रिच, त्यांचा बिझनेस आहे तो. पण तुमचं काय? तुमचा इथे पाण्यासारखा जो म्हणजे पैशापेक्षा इम्पॉर्टंट जो टाइम आहे, वी आर वेस्टिंग दॅट टाइम. आपण तिथे कुठेच नव्हत पिक्चरमध्ये, पण आपण ह्या गर्तेमध्ये अडकलेलो आहोत. दुसऱ्यांचं चांगलं आणि माझं किती वाईट आहे हे बघून बघून दुखावलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे येणारा स्ट्रेस जो काही तयार होतोय त्याच्यामुळे कम्प्लीट मानसिक अवस्था बिघडलेली आहे. सो नाव त्याच्यामध्ये जर आयुष्याचा, आणि त्याच्यामुळे मग आपण आपल्या म्हणजे एक कॉमन चित्र बघायला मिळतं की परवाच आम्ही एका ठिकाणी जेवायला गेले होते. मी 7-8 जणांची फॅमिली तिथे जेवायला आली होती. आणि मी बघितलं टेबलवर सगळे लोक बसलेत आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक जण त्या मोबाईलमध्येच बघत बसलेत. मग कसलं ते फॅमिली गेट टुगेदर, काय त्या फॅमिलीला एकत्र येण्यात अर्थ आहे सांगा मला तुम्ही. म्हणजे तो फॅमिलीचा चांगला टाइमच नाही ना तुमच्याकडे. म्हणजे तो जो एक म्हणजे काय म्हणायचं, फेसबुकवर वरती धरून चला की माझे, किंवा इन्स्टावर धरा माझे ना 10,000 फॉलोअर्स आहेत, एक कामाला येत नाही जर वेळ येईल ते. पण त्यासाठी मी कुणाकडे दुर्लक्ष करतोय, तर जे माझे लोक आहेत, जे वेळेला माझ्यासाठी धावून येणार आहे, जे माझ्यावर प्रेम करतात, जे मला वेळेला खाऊ पिऊ घालतात, जे माझी काळजी घेतात, त्यांना फाट्यावर मारायचं आणि अशा लोकांच्या आयुष्यामध्ये इंटरेस्ट दाखवायचा जे माझे कोणी लागत नाहीत. ठीक आहे. सो दिस डिजिटल डिटॉक्सिएशन बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट टू बॅलन्स युअर लाईफ. म्हणजे तुमचे घरचे, तुमचे आपले लोक आणि बाकीच्या आयुष्यामध्ये चांगल्या हॉबीमध्ये आपल्याला त्यासाठी द्यायला वेळ नाही, व्यायाम करायला वेळ नाही, चांगले खेळ खेळण्यामध्ये आपण वेळ नाही देऊ शकत, आणि नेगेटिव्ह आणि फालतूच्या गोष्टीमध्ये एंगेजमेंट वाढते. सो जीवनाचा आणि कामाचा जर समतोल राखायचा असेल तर आयुष्यामध्ये पण आपण खुश असलं पाहिजे, तर आपण कामाच्या ठिकाणी खुश असणार है ना. आणि आयुष्यामध्ये खुश असण्यासाठी चांगले हॉबीज असणं, चांगल्या लोकांमध्ये मिक्स होणं, त्यांच्याशी चांगले इंटरॅक्शन करणं, ह्या गोष्टी होणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे आडात नाही तर पोऱ्यात कुठे येणार हा प्रकार. मग तिथे जे काही निगेटिव्ह गोष्टी घडतात त्याचा सगळा परिणाम आपण इथे
लोकांशी कसं तरी बोलून आपण म्हणजे काय म्हणायचं, त्याचा राग सगळा, वाढायचं तेल बागावर काढायचं आणि मग ते सगळं बिघडवून टाकायचं, त्याला काही अर्थ नाही. सो डिजिटल डिटॉक्सिफिकेशन होणं गरजेचं आहे. दॅट इज वन वे टू ऍक्च्युली बॅलन्स, क्रिएट अ वर्क लाईफ बॅलन्स. आणि दुसरं प्राधान्यक्रम ठरवणं, दॅट इज सेटिंग द प्रायोरिटीज इन युअर लाईफ. जसं की कामाचा खूप स्ट्रेस येतोय मला सपोज, तर प्रायोरिटी कशी ठरवणार, कुठलं आधी महत्वाचं काम आहे ज्याला मी आधी केलं पाहिजे, कुठलं महत्वाचं नाही, त्याचं पण एक टूल आहे, त्याची पण एक मेथड आहे, जी आता अनफॉर्च्युनेटली आपण नाही बघू शकणार, पण ती मेथड आहे. सो सगळंच काम एकदम डोक्यावर घेऊन बसण्यापेक्षा कामाची लिस्ट आपल्याकडे जर असेल दिवसभराच्या, तर आपण ठरवू शकतो की हे प्रायोरिटीने काम सकाळी मला पूर्ण करायचं आहे, त्याच्यानंतर हे थोडं कमी इम्पॉर्टंट काम आहे, हे ह्या वेळेत मी करू शकतो. आणि अशा प्रकारे सो जेव्हा आपण प्रायोरिटीज ठरवतो कामाच्या, तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे कामाचं नियोजन पण करता येतं आणि ते स्ट्रेस न घेता आपल्याला ते हँडल करता येतं आणि आपल्याला आपल्या चांगल्या महत्वाच्या कामासाठी वेळ बाजूला ठेवता येतो. ठीक आहे, सगळंच एकत्र घेऊन बसलं, त्याचं काही प्लॅनिंग नाही केलं, त्याची प्रायोरिटी नाही ठरवली, म्हणजे नॉट ओनली ऍट वर्क बट ऑल्सो इन युअर पर्सनल लाईफ. ठीक आहे, कामाच्या ठिकाणी आपण बसलोय आणि मित्राचा फोन आला, लेट्स से फॉर एक्झाम्पल, आणि तासभर मी त्या फोनवरच बोलतोय का, तर मित्राचा फोन आता कसा ठेवू, कुठली प्रायोरिटी महत्वाची आहे. समोर काउंटरवर माणूस येऊन उभा राहिलेला आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष न देता मित्राचा फोन म्हणून जर तासभर तिकडे बोलत असू का, तर त्याला मी कसं टाळू, नाही म्हणता आलं पाहिजे. आणि कुठल्या वेळेला कुठलं काम करायचं ह्याची प्रायोरिटी मला ठरवता आली पाहिजे. ठीक आहे, कामाच्या ठिकाणी बसलोय, समोरचा माणूस इतकं लांबून कुठून तरी गावाकडनं चालत आलेला आहे, त्याला सेवा देणं ही माझी पहिली प्राधान्यता असली पाहिजे. आणि म्हणून ते मित्राला मी सांगू शकतो रात्री 9 नंतर मी तुला फोन करतो, कारण ते पण आयुष्य महत्वाचं आहे. पण कुठल्या ठिकाणी कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, ह्याचा बॅलन्स आपल्याला जर ठेवता आला, तर आपण वर्क आणि लाईफ याचा चांगल्या प्रकारे बॅलन्स ठेवू शकतो. आता ह्या दोनच गोष्टी मी तर प्रामुख्याने लिहिल्या आहेत, पण ह्याच्यासारखे आणखीन काही पॉइंट्स तुमच्या कोर्स बुक मध्ये लिहिलेले आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. किंवा इव्हन जरूर बाकीच्या ठिकाणी नेटवर्क पण ह्या गोष्टी तुम्हाला दे आर म्हणजे खूप चांगल्या प्रकारे अवेलेबल आहेत, ह्याचं मोर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, सो जरूर चेक करा. लास्ट पॉइंट आपण बघणार आहोत. पुढची स्लाइड प्लीज. आय थिंक शेवटची स्लाइड आहे स्वप्नील, कुठली जरा दाखवा मला. ही शेवटची आहे ना, राईट. सो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा शेवटचा टॉपिक आपण बघतो आहोत, ज्याला आपण समस्या सोडवणे असं म्हणू. अगेन तुमच्या डोक्यामध्ये विषय की चेंज हा जसा न टाळता येण्याजोगा विषय, तसा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा पण रेग्युलर विषय आहे, नाही का, रोज असतं प्रॉब्लेम सोडवतो आपण, आणि मग त्याच्यात एवढं मोठं काय आहे. सो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा विषय टेक्निकली हा हँडल करावा लागतो. जर आपण जेव्हा काय म्हणायचं, आपल्या कामकाजाच्या ठिकाणी जेव्हा असतो स्पेशली, सो त्याचं काही टेक्निक आहे. आणि जर त्या प्रकारे जर आपण टेक्निक सोडवलं, म्हणजे खूप वेळा काय होतं ना, की आपल्याला एखादी गोष्ट वाटते हा प्रॉब्लेम हा आहे, पण तो प्रॉब्लेमच नसतो खरं तर. म्हणजे मुळाशी ना त्याच्या प्रॉब्लेमच्या मूळ प्रॉब्लेम वेगळाच असतो आणि सरफेसला वाटणारा प्रॉब्लेम वेगळा असतो. आणि मग सरफेसला असणारा प्रॉब्लेम आहे ना, तो आपण सोडवायला जातो, त्याच्यामुळे मूळ प्रॉब्लेम जो खरा आहे तो तसाच राहून जातो, कारण तिथेपर्यंत आपण पोहोचतच नाही. सो वी नीड टू अंडरस्टँड की त्याचं टेक्निक बेसिकली काय आहे, सो दॅट वी ऍक्च्युअली अंडरस्टँड की खराच प्रॉब्लेम काय आहे, आणि त्या दृष्टीने तो जर सोडवला तर आपण खरंच त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जातो आणि त्याचं खरं सोल्युशन आपल्याला मिळू शकतं. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते. ठीक आहे, सो ह्याचे काही टप्पे दिलेले आहेत इथे, जसं तुम्हाला बघायला मिळतं की समस्या काय आहे ती आधी ओळखणं, ह्याच्या बऱ्याच मेथड्स पण आहेत, त्या मेथड्सना वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळी टेक्निक्स आहेत, त्यांची बरीच लिस्ट मोठी आहे. पण मी एक जनरल त्याचा कॉन्सेप्ट तुम्हाला समजावा म्हणून हे समजून सांगते आहे. त्याच्यामध्ये टप्पे दिलेले आहेत बघा, की समस्या टेक्निक काय त्याचं, तर समस्या काय आहे ती पहिला ओळखणं, मग ती समस्या एकदा आपल्याला कळली की ती समस्येच्या अनुषंगाने माहिती गोळा करणं, की बाबा काय इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे, सो दॅट आय कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. ठीक आहे, वन्स आय हॅव द इन्फॉर्मेशन, मग मी बघणार की याच्यावरती उपाय मला काय शोधायचा आहे. ठीक आहे, मग आपण असे बरेच उपाय असू शकतात, आणि मग त्याच्यावरती आपण एखादा योग्य असेल तो आपल्याला उपाय, त्याच्यातल्या अनेक उपायांपैकी एक उपाय आपण निवडणं, ही त्याची प्रोसेस सांगते मी तुम्हाला. आणि मग त्याच्यावरती आपण कृती करणं, ऍक्शन घेणं, आणि मग त्याच्यासाठी आपण ठरवू शकतो की बरोबर चूक कसं घडलं आणि त्याचे परिणाम काय झाले. ठीक आहे, सो दिस इज अ मेथड.
सो मी एक्झाम्पल तुम्हाला सांगते. आता हे तुमच्या कामातलं उदाहरण नाही बरं का, एक जनरल उदाहरण मी तुम्हाला सांगते. एखादं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये कस्टमर्सच येत नाहीयेत. ठीक आहे. सो एखादं छोटस रेस्टॉरंट एखाद्याने ओपन केलं आणि एखाद्याचं त्याच्यामध्ये त्याला हे कळतं की माझ्या हॉटेलमध्ये प्रॉफिटच होत नाही. आता जेव्हा ही त्याची समस्या, त्याला काय वाटलं, ही समस्या प्रॉफिट होत नाही, ही समस्या त्याला वरवरची दिसली, बरोबर. पण खरं तर त्याच्या मागचं कारण माहिती नाहीये का, आपल्याला नाहीये माहिती. सो त्यांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली की काय कारण काय असू शकतात. तो कारण असू शकतात की मे बी तुमच्याकडे लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांना बसायला नीट जागा नाहीये. तुमचं हॉटेल अशा ठिकाणी जिथे स्वच्छता नाहीये. तुमचे लोकांशी नीट, तुमच्याकडे काम करणारे लोक येणारे तुमच्या कस्टमर बरोबर नीट बोलत नाहीयेत. हे आपल्या कामाच्या ठिकाणी पण आपण लागू करू शकतो. सर्व्हिस खूप लेट दिली जाते, फूड क्वालिटी बरोबर नाहीये, किंवा अशा ठिकाणी आहे की जिथे पोहोचणंच खूप अवघड आहे, किंवा वस्ती चांगली नाहीये. अशी कितीतरी लेट्स से 9-10 गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की ज्याच्यामध्ये कदाचित एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे असू शकतात. ठीक आहे. मग त्यांनी जेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम त्यांना असं वाटलं की ह्याच्यामध्ये लोक फूड क्वालिटी चांगली नाहीये. हा लेट्स से फॉर एक्झाम्पल हा प्रॉब्लेम सापडला, किंवा हा प्रॉब्लेम सापडला की सगळं काही चांगलं आहे पण लोकांशी म्हणजे कस्टमरशी लोक नीट बोलत नाहीत. आपल्याकडे येणारे जे वेटर आहेत किंवा जे तिथे काम करणारे लोक आहेत ते येणाऱ्या ग्राहकांशी नीट बोलत नाहीत, आणि त्याच्यामुळे लोक तिकडे, बाकी सगळं फूड क्वालिटी चांगलं आहे, सगळं चकाचक सगळं हॉटेल आहे, तरी लोक तिकडे यायला मागत नाहीत. हा त्यांना एकदा प्रॉब्लेम सापडल्यावर मग त्यांनी त्याच्यावरती उपाय शोधायला सुरुवात केली की प्रॉब्ली लोकांना त्यांनी समजून सांगितलं, लोक असं का वागतात ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्याकडे काम करणारे लोक, लेट्स से फॉर वेटर्स आहेत फॉर एक्झाम्पल, की वेटर्स लोकांशी असं का बोलत आहेत, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांचे काय वैयक्तिक काही प्रॉब्लेम्स आहेत का ज्याच्यामुळे ते लोकांशी असं बोलतात, किंवा समजा हे कळत असेल तर त्या लोकांना ट्रेनिंग देणं, त्या लोकांना व्यवस्थित शिकवणं की लोकांशी आलं की कसं बोललं पाहिजे, आधी काय विचारलं पाहिजे, किंवा कसं जेवण सर्व केलं पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला काय बोललं पाहिजे, जाताना तुम्ही त्यांच्याशी काय बोललं पाहिजे, जेणेकरून लोकांना वाटेल की अरे वा, इथली सर्व्हिस खूप छान आहे, आणि मग लोक आपल्याकडे यायला लागतील. सो हे उपाय योजनाने त्याच्याप्रमाणे कृती करणं, आणि मग त्याच्या बेसिसवर आपल्याला त्याचे परिणाम दिसायला लागतात. ठीक आहे. सो दिसताना फ्रंटला प्रॉब्लेम जरी हा होता की प्रॉफिट होत नाही, मुळाशी प्रॉब्लेम हा होता की कस्टमर सर्व्हिस तुमची चांगली नाही. आलं लक्षात? सो असे बरेच काही विषय असू शकतात की दिसणारे वर्करनी काही प्रॉब्लेम म्हणून आपण बघतो, पण मुळात खरं तर त्याचं कारण खूप काहीतरी वेगळं असू शकतं, आणि ते सॉल्व्ह करणं महत्वाचं असतं, जेणेकरून आपल्याला वरचा जो सरफेसला दिसणारा जो विषय आहे तो आपल्याला हँडल करता येईल. सो कामाच्या ठिकाणी पण असे सरफेसला दिसणारे प्रॉब्लेम्स असतात, जसं की एखादा कर्मचारी उशिरा येतो आहे कामावरती. ठीक आहे. दिसणारा सरफेसला प्रॉब्लेम आहे का, पण इंटरनली सवय असते काही लोकांची, काही लोक अशीच असतात, ती गोष्ट वेगळी, पण काही जेन्युइन कारण असेल तर आपण कदाचित बघून त्याच्यावर काही उपाय शोधणं. हे जस्ट एक उदाहरण सांगते. किंवा तुमचे मेंबर्स आहेत, ते सॅटिस्फाईड नाही आहेत, सभासद आहेत ते सॅटिस्फाईड नाही आहेत. एक्झॅक्टली का सॅटिस्फाईड नाही आहेत? दिसणारा वरती प्रॉब्लेम आहे, सॅटिस्फाईड नाही आहेत, पण मुळाशी जाऊन ते बघणं हे गरजेचं, आणि मग त्याच्यावरती उपाय शोधणं हे गरजेचं. ठीक आहे. सो दिस इज द लास्ट टॉपिक दॅट वी हॅव फॉर टुडे. मी माझ्या परीने हे सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा तुम्ही हा टॉपिक बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की टेक्निकल काही गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला काही टर्मिनॉलॉजी बघायला मिळेल, त्याच्यामध्ये काही तुम्हाला, पण आपल्याला समजून घेणं हे आवश्यक आहे की हा विषय काय आहे. माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं. ठीक आहे. टर्मिनॉलॉजी ही बरीच ह्याच्यामध्ये डीप लेवलला जाऊ शकते, MBA ला कारण हा विषय शिकवला जातो, पण मी जेव्हा तुमचा पेपर सेट करेन तेव्हा तुम्ही हे समजलात किती हे जास्त महत्वाचं. ठीक आहे. आणि शिवाय त्याची टर्मिनॉलॉजी आपण कसं फॉलो करू हे पण थोडंफार महत्वाचं. सो त्याचं टेक्निक मी तुम्हाला उद्या जरूर सांगेन. उद्या आपण कम्युनिकेशन ह्या विषयी बोलणार आहोत. हा अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय राहील आपल्यासाठी. 2 तासाचं असणार आहे उद्या आपण ट्रेनिंग आपलं, आणि त्याच्यानंतर मग आपला हा विषय संपेल. ठीक आहे. सो थँक्यू फॉर टुडे, थँक्यू फॉर युअर पेशन्स. माझा व्हिडिओ पण आज चालला नाही, बाकीचे पण काही टेक्निकल इश्यूज होते, तुम्ही ते सगळे समजावून घेतलेत, सांभाळून घेतलेत, ह्याबद्दल अनेक धन्यवाद. अँड थँक्यू अँड गुड इव्हनिंग टू यू ऑल.